सरांच्या कामाचं क्षेत्र प्रामुख्याने शिक्षण, आरोग्य, आरक्षण, आदिवासींचे प्रश्न, बोगस विरुद्ध संघटन व न्यायालयीन लढे, दलित आदिवासींवरील जाती अत्याचाराच्या विरोधात कार्य, अत्याचार विरोधात पुणे ते खर्डा ब्लॉग मार्चचे आयोजन, आदिवासी व आंबेडकरी व पुरोगामी चळवळीत सहभाग आणि सरांची प्रामुख्याने विधायक कामे, रयत भवन, विश्रांतवाडी पुणे येथे कष्टकरी महिलांसाठी मोफत दवाखाना, विश्रांतवाडी परिसरातील कामगार व कष्टकरी वस्त्यांमधील मुलामुलींसाठी मोफत वर्ग, संस्थापक व जीवनशाळा, महिलांसाठी मोफत कौटुंबिक सल्ला केंद्र. सरांचं महत्त्वाचे लेखक दैनिक सकाळ, लोकसत्ता, महाराष्ट्र, दिव्य मराठी या वृत्तपत्रात संपादकीय लेखन सरांनी केलेले, विविध नियतकालिकात लेखन केले आणि वैद्यकीय जर्नल्समध्ये पण रिसर्च त्यानंतर आपले प्रमुख व्याख्याते सरांचा सत्कार करण्यासाठी सहकारी उदय जननायक प्रतिभा बिरसा मुंडा विशेष व्याख्यानासाठी आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहोत. विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे वर्षभरात प्रत्येक महापुरुषांची जयंती असेल, जे की समाजात मनोविज्ञ असतात, त्यांचा आपण सर्वसामान्य तिथं उल्लेख होत नाही, अशा सर्व समाज घटकातील महापुरुषांची जयंती आपण साजरा करत असतो. त्यामध्ये पेरियार असतील, मान्यवर काशीराम साहेब असतील, शाहू महाराज असतील, अशा सर्व महापुरुषांची जयंती आपण साजरी करतो. आणि ती साजरी करत असताना आपण सांस्कृतिक, सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या सगळ्या घटकांवर त्यांचे विचार ह्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहोचतील या गोष्टीसाठी आपण सातत्याने याबद्दल काळजी घेत असतो. म्हणून इथला विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती म्हणजे इथं विद्यार्थी प्रश्नांसोबतच सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय जे काही मोडतोड करणं आज जे चालू आहे त्या सगळ्यांवर लढा देत असतो. ही लढा फक्त याच्यासाठी म्हणजे की आज जेव्हा आपण बघतो की एखादा महापुरुष आपला नसला किंवा त्या महापुरुषांच्या इतिहासाचं काहीतरी विकृती करून तोडून मोडून हा आमचाच आहे, हा आमचाच घटकाचा आहे आणि तो त्यांच्या पद्धतीने त्यांच्या सोयीने त्याचा भूमिका कशी मांडते असं पद्धतीने जे महापुरुषांनी आपल्याला शांतीचा, समतेचा संदेश दिला, हा इतिहास त्यांचा न दाखवता कुठेतरी भलताच इतिहास तो त्यांचा दाखवला जातो. आणि म्हणून असा त्यांचा जो इतिहास आहे तर त्याच्याविरुद्ध एक प्रतिकार म्हणून आम्ही अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन हे वेळोवेळी करत असतो. त्याचसोबत सर इथलं विद्यापीठ प्रशासन एवढं एवढं थंडावलेलं आहे की आपल्या महापुरुषांची उद्याने असतील तर त्याची साफसफाई देखील करतो. आपण याच विद्यार्थ्यांना पुढे घेऊन त्या सर्व उद्यानांची आपण स्वतःने स्वयंस्फूर्तीने आपण त्या ठिकाणी साफसफाई केली. बरं एवढंच नाही तर तो तिथला जो गोळा केलेला सगळा कचरा होता हा आपण त्या इस्टेट विभागाच्या ऑफिसमध्ये जाऊन ठेवला व त्यांना एक अल्टिमेटम दिला की 2 दिवसात जर तुम्ही सगळ्या महापुरुषांची उद्याने जर तुम्ही साफसफाई व्यवस्थित केली नाही तर हाच कचरा आम्ही कुलगुरू, कुलसचिव आणि प्रकुलगुरू यांच्या घरावर आणि आपलं यांच्या ऑफिसवर, यांच्या कार्यालयात आम्ही तसंच जमा करू. तर त्यांनी एवढी धास्ती घेतली की त्यांनी दुसऱ्याच दिवशी तो सगळं महापुरुषांची उद्याने जेवढी असतील तेवढी सगळी साफसफाई वगैरे केली. त्याचबरोबर करिअर कट्ट्याच्या नावाखाली जी काही इथे लूट चालवली जात होती, जवळपास एका विद्यापीठाचा बजेट हा 110 करोडच्या आसपासची 1 रुपये दिवसाला फी लावून 365 रुपये हे आणीबाणी केलेले होते. त्याला आपण सातत्याने पत्रव्यवहार व त्यांचा पाठपुरावा करून
ती ऐच्छिक अशी म्हणून आपण केली. त्याचाच आता पुढचा टप्पा तो असा होणार आहे की आपण विविध महाविद्यालयांमध्ये जाऊन त्या तिथल्या प्राचार्यांना वगैरे ही जी आहे तर ती आपण लावायला विद्यार्थ्यांना लावणार नाही. ते एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या नावाखाली प्रत्येक विद्यार्थ्याकडनं 365 रुपयाची लूट ही सरकारमार्फत त्या ठिकाणी चालवली जात होती. ती आपण विद्यार्थी संघर्ष कृती समितीतर्फे पाठपुरावा करून ते विद्यार्थ्यांचं जे शोषण होतं, आर्थिक शोषण होतं, ते आपण त्या ठिकाणी थांबवलं. आणि असं महाराष्ट्रभरातलं 14 विद्यापीठातून ते पूर्ण शोषण त्या ठिकाणी थांबलेलं आहे. सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जो पूर्णाकृती पुतळा होता त्याच्या बॅक साईडला जी 10 एकर जागा होती सर, तर ती एका खाजगी पुनावाल्या बिल्डरला, किरण इन्स्टिट्यूटवाले पुनावाले जे अदर पुनावाले बिल्डर आहेत यांना ती त्या ठिकाणी त्यांचा बिझनेस करण्यासाठी कार शेडच्या प्रोजेक्टसाठी ती त्या ठिकाणी देण्यात आली होती. आम्ही पुन्हा त्या ठिकाणी लढा उभारला आणि ती 10 एकर जागा एका खाजगी बिल्डरच्या घशात घालण्यापासून आम्ही त्या ठिकाणी वाचवली आणि सोबतच एका मोठा षडयंत्र देखील आम्ही नायनाट केला. जेव्हा विद्यार्थी हा पुण्यात येतो, पुण्यात येताना त्याला पहिली एक अडचण असते वसतिगृहाची. 2 वर्षापूर्वी राहुल सरांनी स्वतः या ठिकाणी उपोषण करून 5 नंबर हॉस्टेल जे PhD रिझर्व होतं ते MAच्या विद्यार्थ्यांसाठी खुलं केलं आणि त्या ठिकाणी त्यावेळेच्या सगळ्या विद्यार्थ्यांना त्यावेळेस सुविधा झाली, ती सुविधा करून दिली. त्याचबरोबर 10 नंबर हॉस्टेलचं काम त्यावेळी खूप संत गतीने चाललेलं होतं. वेळोवेळी त्याच्यावर प्रशासनाची पाठपुरावा करून पत्रव्यवहार करून आपण ते काम जलद गतीने करून त्याचसोबत आमचे दुसरे जे सहकारी आहेत अभिषेक शेरकर त्यांनी पुन्हा त्या ठिकाणी 1 दिवसाचं उपोषण करून ते 10 नंबर हॉस्टेल चालू करून घेतलं. आणि त्याचबरोबर आज विद्यापीठाच्या सगळ्या विद्यार्थ्यांचा हा राहण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे. आज हॉस्टेल ऑफिसकडे असं आहे की मागे त्याला एवढं जागा त्या ठिकाणी खाली 10 नंबर हॉस्टेल म्हणून जे काही भागातून भागातून येणार विद्यार्थी या ठिकाणी शिकायला येणार अशा सगळ्या विद्यार्थ्यांचा आपण जो राहण्याचा पहिला प्रश्न असतो, मूळ प्रश्न, तर तो त्या ठिकाणी आपण मिटवलेला आहे. तशाच पद्धतीने आपण विद्यार्थिनींच्या हॉस्टेलवर देखील काम करत आहोत. पुढं बसा, पुढं आहे जागा. 11 नंबर हॉस्टेलचा लवकरच आपण प्रस्ताव विद्यापीठाला देणार आहोत. आजचा आपला हा जो कार्यक्रम आहे सर, हा देखील खूप अभूतपूर्व अशा रीतीने अभूतपूर्व मी आजचा कार्यक्रम होता हा आपण बिरसा मुंडा अध्यक्षांमार्फत आपण या ठिकाणी दिला. पण आपलेच काही बांधव व्यवस्थेला शरण गेलेले असल्यामुळे त्यांनी आपण त्यांच्याशी 15 दिवसापासून तो पत्रव्यवहार करत होतो. पण त्यांनी कार्यक्रमाच्या 2 दिवसा अगोदर आम्हाला असं कळवलं की आम्हाला वक्ता वरून आलेलं आहे. वरून म्हणजे ते कुठलं तरी छोटी जी शाखा आहे का काही असेल तिथून तो वक्ता त्या ठिकाणी आलेला आहे. तो वक्ता त्या ठिकाणी आलेला आहे त्यांनी तिथंच तो कार्यक्रम वगैरे त्यांचा असा घेतला आणि आम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं की तो कार्यक्रम आपण जॉईंटली घेऊ शकत नाही, आम्हाला वरून प्रेशर आहे. आणि मग त्यांनी तो कार्यक्रम त्यांच्या पद्धतीने घेतला. आणि आम्ही त्या ठिकाणी त्यांना सांगितलं की जर तुम्ही जॉईंटली हा कार्यक्रम राहुल सर तर आम्ही फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांना प्रमाण मानून काम करणारे सगळे विद्यार्थी आणि स्वतः एवढे सक्षम आहोत आमच्या महापुरुषांच्या विचारांचे जतन व संवर्धन करण्यासाठी सक्षम आहोत आणि आम्ही तुमच्याशिवाय हा कार्यक्रम या ठिकाणी घेऊ शकतो. आणि तुम्ही बघत आहात सर की आज चांगल्या प्रमाणावर विद्यार्थी या ठिकाणी हजर आहेत आणि आपण तो कार्यक्रम त्यांच्याशिवाय देखील या ठिकाणी घेतलेला आहे. सरांबद्दल देखील एक गोष्ट अशी सांगितली पाहिजे की ज्यावेळेस मी सरांना हा प्रसंग सांगितला की सर असं होतं आणि म्हणजे त्याच अगोदर जेव्हा मी सरांना सांगितलं की सर आम्ही असं एका कार्यक्रमाचं आयोजन करत आहोत, आपण त्या ठिकाणी यावेळी सगळ्या विद्यार्थ्यांची आमच्या सोबत आम्हाला मार्गदर्शन करावं. सरांचं नेहमी वृत्तपत्रात असतील किंवा त्यांच्या सोशल मीडिया चॅनलवर असतील आम्ही नेहमी सरांना वाचत असतो, ऐकत असतो. आणि जेव्हा आम्ही सरांपर्यंत ही कल्पना पोहोचवली की सर बिरसा मुंडा जयंतीनिमित्त आपण यावं अशी सगळ्या विद्यार्थ्यांना पहिल्या संवाद साधायला मी तयार आहे. मला कधी बोलवा शिवाय यानंतर मी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कर्मचारी संघाचे सचिव माननीय संतोषजी मगने यांना मी विनंती करतो. तिकडे बस.
यानंतर मी आमचे सहकारी किरण तुम्ही येणार सगळे आतुरतेने वाट पाहत आहात डॉक्टर सरांच्या व्याख्यानाची. तर आपण थेट आता विलंब न करता थेट व्याख्यानाला सुरुवात करूया. तर मी आता डॉक्टर संजय दाभाडे सर यांना विनंती करतो की त्यांनी व्याख्यानाला सुरुवात करूया. आज सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये जमलेले आपण सर्व विद्यार्थी भावांनो आणि बहिणींनो, प्रथम मी छत्रपती शिवराय रयतेचे राजे राजाचे छत्रपती शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, बिरसा मुंडा या सर्व महामानवांना विनम्र अभिवादन करतो. आजच्या या क्रांतिकारक बिरसा मुंडा यांच्या 15 नोव्हेंबरच्या जयंतीनिमित्ताने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ विद्यार्थी कृती समिती आहे, त्याचे सर्व संयोजक, त्यामध्ये आदरणीय संतोष सर, अश्विनी, उदय, राहुल, रोहित हे सर्व संयोजक मित्रांनी, आज जी जयंती आहे बिरसा मुंडा धरती आबा बिरसा मुंडा यांची, त्या जयंतीच्या निमित्ताने आपण या ठिकाणी आज काही मूलभूत प्रश्नांवर चर्चा करणार आहोत. माझा आवाज येतोय माझं? तर विषय जो मला दिलेला आहे किंवा मी निवडलेला होता तो आदिवासींची चळवळ नेमकी दशा काय आणि दिशा काय असू शकते. आदिवासींचं राजकारण, पॉलिटिक्स काय, जे ट्रायबल पॉलिटिक्स असेल, ट्रायबल मुवमेंट असतील, यांची सद्यस्थिती काय आहे आणि पुढं त्याचा प्रवास कसा असू शकतो, हा साधारणतः मला मुद्दा मांडायचा आहे. परंतु त्या मुद्द्याकडे जाण्याच्या अगोदर मला काही पायाभरणी, काही पार्श्वभूमी या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल. तर त्याच्यामध्ये आदिवासी समाज जो आहे याची नेमकी काय स्थिती आहे हे थोडं आपल्याला समजून घ्यायला लागेल. आदिवासी समाज हा आदिवासी या नावाप्रमाणे हा आदिवासी आहे, म्हणजे आधीपासून रहिवास करणारा. आता भारताच्या संदर्भामध्ये, प्राचीन भारताच्या संदर्भामध्ये ज्या वेगवेगळ्या थिअरीज आहेत, प्रमेय आहेत, त्याच्यामध्ये आर्यांचं आक्रमण या संदर्भामध्ये ठोस पुरावे उपलब्ध आहेत. आणि या देशातले जे मूळचे रहिवासी, त्याला वेगवेगळे शब्द आहेत. इतर देशांमध्ये आदिवासींच्या ऐवजी वेगवेगळे शब्द आहेत. उदाहरणार्थ ॲबोरिजिन्स असा शब्द आहे. ॲबोरिजिन्स किंवा प्रिमिटिव्स किंवा फर्स्ट नेशन, पहिले नागरिक, पहिला देश, किंवा फर्स्ट सिटिजन्स किंवा इंडिजिनस पीपल, इंडिजिनिटी असं आपण म्हणतो, म्हणजे मूळचे रहिवासी, अशा पद्धतीची ही वेगवेगळी नावं. म्हणजे काय काय झाले, ट्राईब, शेड्यूल ट्राईब हे आपलं संविधानिक नाव आहे. त्याच्यानंतर इंडिजिनस, प्रिमिटिव्ह, ॲब ओरिजिनल्स, इंडिजिनस, फर्स्ट नेशन, फर्स्ट सिटिजन्स, ही सगळे या पद्धतीने
आदिवासींना जगभरामध्ये ओळखलं जातं. त्याच्यामध्ये भारतातल्या आदिवासींच्या संदर्भामध्ये असं म्हटलं जातं की खूप आदिवासी समूह आहे हा इथला आहे, परंतु नंतरच्या टप्प्यामध्ये आफ्रिकामधनं आणि नंतर आर्यांच्या कालखंडामध्ये आर्य या ठिकाणी येत गेले आणि देशाचे नागरिक बनले. सिंधू संस्कृती जी आहे किंवा आर्यांच्या अगोदरचा जो कालखंड आहे हा प्रीवेदिक कालखंड आहे, वेदपूर्व कालखंड. म्हणजे ज्या कालखंडामध्ये कुठलाही धर्म, जेव्हा ज्या कालखंडामध्ये कुठलाही धर्म अस्तित्वात नव्हता, अशा कालखंडातला समाज जर कोणता असेल तर तो आदिवासी समाज आहे. हा धर्मपूर्व समाज आहे आणि तो प्रीवेदिक आहे, वैदिकांच्या अगोदर आहे. म्हणजे कमीत कमी 2,500-3,500 हजार वर्षांचा त्यांचा इतिहास आहे, त्याच्या पूर्वीचा इतिहास आहे. आणि जसं प्राचीन कालखंड इतिहासाचे जे आपण भाग करतो, प्राचीन, मध्ययुगीन आणि मॉडर्न इंडिया आपण असं म्हणतो, त्याचे 3 भाग आपण साधारणतः करतो. तर त्याच्यामध्ये त्या वेगवेगळ्या कालखंडांमध्ये आदिवासींची स्थिती नेमकी काय होती, कशी राहिली, तत्कालीन आदिवासी समाजव्यवस्था कशी होती, तत्कालीन आदिवासी अर्थव्यवस्था कशी होती, त्यांचं शेतीवर अवलंबित्व किती होतं, शिकारीवर अवलंबित्व किती होतं, आणि मग मॉडर्न इंडियामध्ये आदिवासींची काय परिस्थिती झाली, हा संशोधनाचा आणि अभ्यासाचा विषय आहे. आणि त्याच्यावर संशोधक करतायत, मानववंशशास्त्रज्ञ असतील, समाजशास्त्रज्ञ असतील, इतिहासकार असतील, त्या विषयावर अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने आता समोर आणतायत. झालं असं की जो आदिवासी समूह आहे त्याच्यातला जो इंटेलेक्च्युअल क्लास आहे, बुद्धिजीवी वर्ग आहे, तो आत्ता कुठं समोर येताना दिसतो. म्हणजे गेल्या 25-30 2-3 दशकातली घडामोड आहे. जसं आपल्याला माहिती आहे की आंबेडकरी चळवळीमध्ये आंबेडकरी जे साहित्य आहे, ज्याला दलित साहित्य असं आपण म्हणतो, आंबेडकरी साहित्य कधी निर्माण झालं, जेव्हा आंबेडकरी इंटेलेक्च्युअल क्लास तयार झाला, सुशिक्षित वर्ग तयार झाला. परंतु त्याच्यानंतर आदिवासी अभिजन वर्ग आत्ताशी कुठं सुरू झालेला आहे आणि तो थोड्याफार प्रमाणामध्ये आज तुमच्या रूपामध्ये विद्यापीठामध्ये दिसू लागलेला आहे. आता याच्यामध्ये तुमच्यापैकी काही जण आदिवासी असतील, शेड्यूल ट्राईब असतील, तर ही आत्ताशी कुठं ही मंडळी आत्ता आपल्याला दिसू लागलेली आहे. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर मॉडर्न इंडियामध्ये, आधुनिक भारतामध्ये, ब्रिटिश साम्राज्याच्या कालखंडामध्ये ब्रिटिशांच्या जे धोरणं आहेत किंवा ब्रिटिशांच्या विरोधामध्ये पहिलं जर कोणी लढलं असेल तर ते आदिवासी लढले. तर दुर्दैवाने हा इतिहास जेव्हा मी शिकत होतो, जेव्हा मी माझा इतिहासाचा अभ्यास करत होतो शाळेमध्ये, तेव्हा मला काहीच माहीत नव्हतं, मला कधी शिकवण्यातच आलं नाही. बिरसा मुंडा माझ्या इतिहासाच्या पानावर मला कधी दिसलाच नाही. जेव्हा आपण जागरूक होत गेलो, नवीन तथ्य समोर येत गेली, इतिहासाचा नवीन अभ्यास समोर आला, किंवा जरी समोर होता तरी तो समोर आलेला प्रत्यक्ष जनतेच्या हातामध्ये इथल्या अभिजन वर्गाने पोहोचू दिला नाही. त्या षडयंत्रामुळे आम्हाला बिरसा मुंडा समजून घ्यायला फार काळ गेला. आणि ह्या सगळ्या आद्य क्रांतिकारकांनी, म्हणजे तुमचं 1857चा उठाव आपण ऐकला, समजून घेतला. 1857चं बंड, झाशीची राणी लक्ष्मीबाई, तात्या टोपे असतील, हे सगळं आपल्याला तेव्हा कळलं, मला कळलं. परंतु बिरसा मुंडांचा इतिहास नाही कळला. संताल हुल ज्याला म्हणतात, म्हणजे 1857च्या अगोदर 1855 ते 57 या कालखंडामध्ये बिहारच्या, ओरिसाच्या, पश्चिम बंगालच्या, मध्य भारताच्या त्या प्रांतामध्ये संथाल जी ट्राईब आहे, आज ज्या राष्ट्रपती द्रौपदी मॅडम मुर्मू ज्या आहेत त्या संथाल आहेत. यांचा जो उठाव आहे, संथालांचा जो हुल उठाव आहे, तो कधी समोर आला नाही.
1857च्या आधी. मग सिद्धू कान्हू असेल, सिद्धू कान्हूंच्या नावाने विद्यापीठ आहे आता. हे सिद्धू कान्हूंची जी क्रांती होती, जी त्यांचा लढा होता, हा जल जंगल जमिनीचा लढा होता. ब्रिटिशांच्या कालखंडामध्ये त्यांना त्यांचा जो साम्राज्याचा विस्तार करायचा होता, त्या विस्तारासाठी त्यांना जी जी काही संसाधनं हवी होती, मग तुम्हाला रेल्वे सुरू करायची असेल तर स्लीपर लागतात. आता सिमेंटच्या स्लीपर असतात, परंतु तेव्हा लाकडी स्लीपर होते, रुळावर टाकलेले. ते कुठलं येणार? ते जंगलात नाही येणार. भारतामधली तुम्हाला रेल्वे करायची असेल किंवा परदेशातली रेल्वे उभारायची असेल तर इथला हा सगळा माल जायचा. आणि त्यासाठी जंगलं त्यांनी तोडली, जंगलांवर आक्रमण केलं, अतिक्रमण केलं. आणि साहजिकच जल जंगल जमिनीचे प्रश्न हे तीव्र होत गेले आणि बिरसा मुंडांना त्याच्या विरोधामध्ये उभं राहायला लागलं. आता जसा ब्रिटिशांचा विस्तार, साम्राज्याचा विस्तार व्हायला लागला, जसं आधुनिकीकरण त्या निमित्ताने यायला लागलं, तुम्हाला औद्योगिक क्रांतीच्या पश्चातचा कालखंड, त्यानंतर जे बिगर आदिवासी क्षेत्र, म्हणजे जे बिगर आदिवासी मंडळी आहेत, त्याच्यामध्ये प्रामुख्याने जे जमीनदार मंडळी होती किंवा सावकार मंडळी होती किंवा जंगल अधिकारी जे होते, हे आदिवासी क्षेत्रामध्ये जाऊन अतिक्रमण करायला लागले आणि आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जाऊ लागल्या. आदिवासींच्या जमिनी या हिसकावल्या जाऊ लागल्या. आदिवासी त्यांच्या जमिनींपासून परागंदा होऊ लागले. दुसरीकडे जंगलांवर ब्रिटिशांनी राज्य सुरू केलं, जंगलं ताब्यात घ्यायला सुरुवात केली आणि मग फॉरेस्ट डिपार्टमेंट सुरू केलं. ब्रिटिशांनी स्वतंत्र वन विभाग सुरू केला. त्यानंतर 1864ला त्यांनी वन विभाग सुरू केला. त्यानंतर 1867मध्ये इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, भारतीय वन अधिकारी अशी पद्धती निर्माण करायला सुरुवात केली. आणि या सगळ्या याच्या विरोधामध्ये जेव्हा इथले आदिवासी त्याच्या विरोधात उभे राहू लागले, त्यावेळेस मग त्या आदिवासींना आणि वेगवेगळ्या समूहांना त्यांच्यावर गुन्हेगारीचा शिक्कामोर्तब हा ब्रिटिशांनी केला. आणि तो 1871चा जो क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट आहे, 1871चा क्रिमिनल ट्राईब्स ॲक्ट किंवा गुन्हेगार जमाती कायदा, हा याची अंमलबजावणी त्यांनी 1871-72मध्ये सुरू केली. आणि या पार्श्वभूमीवर आपल्याला बिरसा मुंडांचा जन्म झालेला दिसतो. आताचं जे बिहार आहे, आताचं जे झारखंड आहे, पूर्वीचा बिहारचा तो प्रांत होता, त्या ठिकाणी खुंटी प्रदेशामध्ये यांचा बिरसा मुंडांचा जन्म झाला. आणि बिरसा मुंडांच्या संदर्भामध्ये आपण जर बघितलं तर बिरसा मुंडांच्या एकूण 3 कालखंड, म्हणजे त्यांचं जे उणेपुरे त्यांचं आयुष्य जे आहे ते 25 वर्ष. 1875 ते 19, 1875चा 15 नोव्हेंबर 1875चा जन्म आणि 2009 जून 2000चा त्यांचा मृत्यू. अशा पद्धतीचा 25 वर्षांचा कालखंड जगणारा हा एक क्रांतिकारक. या क्रांतिकारकाच्या आयुष्याचे जे 3 टप्पे होते, त्याच्यामध्ये पहिलं म्हणजे ते ख्रिश्चन झाले होते. त्यांचे आईवडील आणि ते ख्रिश्चन झालेले होते आणि त्या परिसरामध्ये ख्रिश्चन मिशनरी जे होते त्यांनी शाळा सुरू केलेल्या होत्या आणि त्याच्यामध्ये बिरसा मुंडा हे शिक्षण घेत होते. त्याच्यामुळे साहजिकच त्या कालखंडामध्ये त्यांच्यावर ख्रिश्चनिझमचा, ख्रिश्चन मिशनऱ्यांचा धार्मिक प्रभाव निश्चितपणे होता, हे आपल्याला मान्य करावं लागतं. परंतु त्यांच्यानंतर असं लक्षात आलं, बिरसा मुंडा जसे मोठे होत गेले तसं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा सरदारिया नावाचं आंदोलन सुरू होतं. सरदारिया नावाचं आंदोलन हे त्या परिसरामध्ये सुरू होतं आणि बिरसा मुंडांच्या हे लक्षात आलं, त्यांच्या सहकाऱ्यांच्या हे लक्षात आलं की जे शोषण होतं आहे त्या शोषणाचे साथीदार संपूर्ण म्हणजे ते तुमचे सरकार सावकार असतील, जमीनदार असतील किंवा सरकार असेल. सरकार, सावकार आणि जमीनदार, सरकार, सावकार आणि जमीनदार या तिन्ही शक्ती ज्या आहेत या आदिवासींचं प्रचंड शोषण करत आहेत. आणि त्या पार्श्वभूमीवर ख्रिश्चन मिशनऱ्यांचं जे मात्र काम आहे ते जरी आदिवासींना शिक्षण देणारं असलं, पुढे आणणारं असलं, तरी प्रत्यक्षात त्यांचं या व्यवस्थेशी साटं लोटं आहे. या व्यवस्थेशी साटं लोटं आहे हे त्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी त्या ख्रिश्चन मिशनऱ्यांपासून बिरसा मुंडा बाजूला पडले. हा त्यांच्या आयुष्यातला पहिला टप्पा होता. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये जेव्हा बिरसा मुंडा प्रवेश करतात तेव्हा आपल्याला असं दिसतं की जे वैष्णविझम ज्याला आपण म्हणतो,
वैष्णविझम ज्याला म्हणतो, वैष्णव धर्माचा, वैष्णव पंथाचा जो प्रभाव आहे त्यांच्या धर्मगुरूच्या प्रभावाखाली आपल्याला बिरसा मुंडा आलेले दिसतात आणि त्या ठिकाणी त्यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं दिसतं. परंतु याही टप्प्यावर त्यांचा भ्रमनिराश होतो, या दुसऱ्या टप्प्यावर सुद्धा त्यांचा भ्रमनिराश होतो आणि त्यांच्या लक्षात येतं की सरदारिया आंदोलन असेल किंवा इतर आंदोलनं असतील जल जंगल जमिनीचे, त्यामध्ये हा वैष्णविझमचा जो वर्ग आहे तो त्याच्यामध्ये सहभाग देत नाही किंवा प्रस्थापितांच्या बाजूला उभा राहतो, आदिवासींच्या शोषितांच्या बाजूने ते उभे राहत नाहीत, हे त्यांच्या लक्षात येतं आणि तिथून सुद्धा ते बाहेर पडतात आणि मग स्वतःचा ते धरती आबा म्हणून त्यांना तोपर्यंत एक मान्यता मिळते. धरती आबा भगवान म्हणून ते जेव्हा जेलमधनं बाहेर आले तेव्हा त्यांचा उद्घोष करण्यात आला की तुम्ही धरती आबा आहात, तुम्ही भगवान आहात. आणि तिथून त्यांनी स्वतःचा बिरसाईट म्हणून जी मूवमेंट आहे, स्वतंत्र आदिवासी जी कल्चर आहे, आदिवासी संस्कृती आहे, त्याच्या अनुषंगाने त्यांनी स्वतंत्र त्यांची भूमिका उभी केली. त्याच्या आत्ता असं घडतं की बिरसा मुंडांचे हे 3 कालखंड, तिन्ही कालखंडांना चोरून घेण्याचा प्रयत्न काही मंडळी आपल्याला करताना दिसतं. आदिवासींचं म्हणजे बिरसा मुंडांचं एका अर्थाने ब्राह्मणीकरण ज्याला म्हणतो, म्हणजे बिरसा मुंडांचं ब्राह्मणीकरण करायचं आणि त्यांना प्रस्थापित व्यवस्थेमध्ये त्यांना घालून टाकायचं, अशा पद्धतीने एक भूमिका आपल्याला या ठिकाणी उजागर होताना दिसते, जी पूर्णतः दिशाभूल करणारी अशी भूमिका आहे. बिरसा मुंडा यांनी स्वतंत्रपणे त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या कालखंडामध्ये स्वतंत्र आदिवासी जीवन पद्धती, स्वतंत्र आदिवासी कल्चर आणि स्वतंत्र बिरसाईट धर्म अशा पद्धतीने त्यांनी त्यांची भूमिका समोर आली आणि त्याच्यामध्येच त्यांनी पुढचं आपलं जे काही मूवमेंट होती, जी काही चळवळ होती, ती त्यांनी त्या दिशेने पुढे नेली. त्याच्यामुळे एक लक्षात ठेवलं पाहिजे की बिरसा मुंडांचं एकंदरीत बिरसा मुंडांचं ब्राह्मणीकरण किंवा भगवीकरण करणं हे इतिहासाला धरून नाही. या ठिकाणी माझ्याकडे हे पुस्तक आहे, 1983 साली हे पुस्तक प्रकाशित झालेलं. आता हे पुस्तक आहे बिरसा मुंडा आणि त्यांची जी मूवमेंट आहे, बिरसा मुंडा अँड हिज मूवमेंट 1872 ते 1901. तर हे बिरसा मुंडांवरचं सगळ्यात ऑथेंटिक असं पुस्तक आहे. 1983 साली KS सिंग नावाचे अधिकारी होते, KS सिंग नावाचे अतिशय प्रसिद्ध अधिकारी होते. त्यांचा अँथ्रोपॉलॉजीचा आणि समाजशास्त्राचा त्यांचा गाढा अभ्यास होता आणि त्यांनी अतिशय ओरिजिनल पेपर्सच्या माध्यमातून त्यांनी हे पुस्तक उभं केलेलं आहे. आणि हे बिरसा मुंडांवरचं जगभरातलं सगळ्यात अधिकृत ऑथोराईज असं हे ऑथॉरिटी असलेलं हे पुस्तक आहे. महाश्वेता देवींची प्रस्तावना या पुस्तकाला आहे. महाश्वेता देवींनी जे अरण्यर अधिकार नावाचं पुस्तक लिहिलं, अरण्यर अधिकार नावाचं जे पुस्तक लिहिलं, जंगल के दावेदार नावाचं जे पुस्तक लिहिलं, ते या पुस्तकाच्या आधारावर ते पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे महाश्वेता देवींनी. नंतर त्यांनी नंतरच्या आवृत्तीमध्ये जी 2000 साली जी नवीन आवृत्ती या पुस्तकाची आली KS सिंग साहेबांच्या, त्याची प्रस्तावना महाश्वेता देवी या प्रसिद्ध लेखिकेने लिहिली आपल्याला दिसते. त्याच्यामुळे बिरसा मुंडांकडे आपल्याला बघताना एक स्वतंत्र आदिवासी क्रांतिकारक जो आदिवासी विचार पुढे घेऊन जातो, आदिवासी संस्कृती पुढे घेऊन जातो आणि त्याचं महत्त्व जो सांभाळतो तो म्हणजे बिरसा मुंडा. ही भूमिका आपण या ठिकाणी लक्षात घेतली पाहिजे. आता याच्यानंतर जसं म्हणजे बिरसा मुंडांच्या मूवमेंटचं सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य की ती मूवमेंट झाली आणि उलगुलान हा जो शब्द आहे, उलगुलान म्हणजे द कम्प्लीट अपरायझिंग, म्हणजे ग्रेट अपरायझिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे एक संपूर्ण मोठा उठाव. उलगुलानचा अर्थ एक मोठा उठाव, मोठं बंड असा त्या उलगुलानचा अर्थ होतो. आणि उलगुलानाची घोषणा ही बिरसा मुंडांनी त्या कालखंडामध्ये केली आणि त्याचं वैशिष्ट्य असं होतं की तो विचार त्या मूवमेंटमधून एक विचार पुढे आला. इतर क्रांतिकारक आणि इतर आदिवासी क्रांतिकारक आणि बिरसा मुंडांच्या मूवमेंटमध्ये जो फरक आहे तो म्हणजे बिरसा मुंडांनी केवळ प्रतिक्रिया न देता त्यांनी एक विचार समोर आणला, एक विचार अधोरेखित केला आणि त्याच्यामुळे त्या विचाराला धरून एक वर्ग, एक मूवमेंट, एक चळवळ अशी त्याला धरून उभी राहिली.
आणि म्हणून बिरसा मुंडांचं वेगळेपण आपल्याला या ठिकाणी दिसतं. त्याच्यानंतर संपूर्ण देशभरामधले आदिवासी क्रांतिकारक अनेक आहेत. झलकारीबाई असतील किंवा महाराष्ट्रामध्ये याच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये राघोजी भांगरे असतील, तुमचे सत्तू मराठे असतील, नंतर केंगले असतील, होनाजी दादा केंगले असतील, किंवा तुमचे तंट्या भील असतील. ही सगळी मंडळी ही आदिवासी क्रांतिकारक म्हणून समोर येत गेली आणि त्यांनी आपल्या जल जंगल जमिनीच्या रक्षणासाठी आपलं शहीद झाले. हा सगळा कालखंड ब्रिटिशांच्या याला धरून आहे. थोडक्यात मुद्दा असा, अधोरेखित करण्याचा मुद्दा असा की आदिवासी क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचं जे आक्रमण किंवा अतिक्रमण होतं जल जंगल जमिनीवरचं ते सहन केलं नाही, तर त्यांनी त्याचा प्रतिकार केला, ताकदीने प्रतिकार केला आणि स्वातंत्र्याची ही पहिली लढाई होती. आता त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये 1910च्या सुमारास त्याच्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांचा जेव्हा या ठिकाणी भारतीय समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये एंट्री होते, त्याच्यानंतर डिप्रेस क्लासेस नावाची जी संकल्पना आहे, ती डिप्रेस क्लासेस नावाची संकल्पनेचं या ठिकाणी अंमलबजावणी प्रत्यक्ष होताना दिसते. आणि तत्कालीन जो आदिवासी समूह होता तो त्या डिप्रेस क्लास म्हणजे जसे अनटचेबल्स, त्याचप्रमाणे ॲबोरिजिन्स किंवा ॲनिमिस्ट सुद्धा त्यांना म्हणायचं. ॲनिमल्सची आराधना करणारे म्हणून ॲनिमिस्ट सुद्धा म्हटलं जातं. तर आदिवासींची जनगणनेमध्ये काही ठिकाणी आपल्याला नोंद ॲनिमिस्ट म्हणून सुद्धा झालेली दिसते. तर डिप्रेस क्लासेस म्हणून आदिवासींची नोंदणी ही आपल्याला त्या सुमारास झालेली दिसते. आणि 1935 सालचा जो कायदा आला, इंडिया ॲक्ट, त्या 1935 सालच्या कायद्यामध्ये आपल्याला जशी शेड्यूल कास्ट म्हणून एक स्वतंत्र मान्यता दिसते, तशा पद्धतीची सुरुवात आपल्याला आदिवासींच्या संदर्भामध्ये होताना दिसते. त्याच्यानंतर 1950 साली जेव्हा संविधान आलं तेव्हा स्वतंत्र अनुसूची तयार झाल्या आणि शेड्यूल ट्राईब नावाचं नामनिदान, लेबलिंग हे ओळख म्हणून आदिवासींना शेड्यूल ट्राईब म्हणून 1950ला मिळालं. आता या संदर्भामध्ये महत्त्वाची गोष्ट अशी आहे की संविधानामध्ये ज्या तरतुदी आल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने ज्या तरतुदी आहेत त्याच्यामध्ये आपल्याला नेहमी ओळखीचं असतं ते आरक्षण, अनुसूचित जातीला मिळालेलं आरक्षण आणि अनुसूचित जमातीला मिळालेलं आरक्षण. याच्या पलीकडे जे काही व्यवस्था आहे संविधानातली त्याच्याकडे आपलं सहज लक्ष जात नाही. परंतु आदिवासींच्या बाबतीत जर आपण बघितलं तर संविधानामध्ये आपल्याला स्वतंत्र काही तरतुदी संविधानामध्ये दिसतात. आता तुम्ही या संविधानाचा कॉपी या ठिकाणी मला देण्यात आली. याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 5वी अनुसूची आहे, 5th शेड्यूल आहे आणि 6वी अनुसूची आहे, त्याला 6th शेड्यूल म्हणतात. 5वी आणि 6वी अनुसूचीची तरतूद या संविधानामध्ये स्वतंत्रपणे करण्यात आलेली आहे. बी डी शर्मा नावाचे शेड्यूल कास्ट शेड्यूल ट्राईब कमिशनर होते. बी डी शर्मा, ब्रह्मदेव शर्मा फार मोठे अभ्यासक होते, आदिवासींचे मोठे सहानुभूतीदार होते. त्यांनी 5व्या अनुसूचीचा उल्लेख, जी संविधानातली 5वी अनुसूची आहे त्याचा उल्लेख त्यांनी संविधानातील संविधान असा केलेला आहे. कॉन्स्टिट्यूशन विदिन कॉन्स्टिट्यूशन असा उल्लेख त्यांनी 5व्या अनुसूचीचा या ठिकाणी केलेला आहे. आता ही 5वी अनुसूची आली कशी, तर 5वी अनुसूची येण्याच्या पाठीमागं आपल्याला परत पुढे जावं लागतं. ते जी आदिवासी क्रांतिकारकांची जी लढाई होती, ज्याच्यामध्ये बिरसा मुंडांची लढाई होती, त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं. जसं मी मगाशी सांगितलं की संतालांचं जे हुल आंदोलन झालं, संताल हुल ज्याला म्हणतो आपण, ते जसं 1856-57च्या कालखंडामध्ये झालं आणि बिरसा मुंडांची 1890च्या कालखंडातली त्यांची संपूर्ण लढाई असेल. त्या पार्श्वभूमीवर 1908 साली छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट, छोटा नागपूर CNTA म्हणून तो फेमस आहे, छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट नावाचा कायदा हा 1908 साली आला आणि त्याच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारला भूमिका घ्यावी लागली, असा निर्णय घ्यावा लागला की कोणत्याही परिस्थितीमध्ये आदिवासींच्या जल जंगल जमिनीचं रक्षण झालं पाहिजे. कारण की आदिवासींची खरी ओळख जी आहे, आदिवासींची जी वेगळी संस्कृती आहे, त्याचं मुख्य कारण जर असेल तर त्या आदिवासीची असलेली जमीन, आदिवासीचं जल जंगल आणि जमिनीसोबत असलेलं नातं हे इतकं अविभाज्य आहे
की तुम्ही त्याला त्याच्यापासून दूर करू शकत नाही, आणि जर त्याची जंगल जमीन गेली तर आदिवासी संस्कृती अस्तित्वातच राहू शकत नाही. ही भूमिका लक्षात आल्याने ब्रिटिशांनी अशा पद्धतीने कायदे ब्रिटिशांना करावे लागले. छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट सारखा कायदा करावा लागला, ज्याच्या माध्यमातून आदिवासींना जंगल जमिनीपासून परागंदा करता येणार नाही, त्या हिसकावून घेता येणार नाही, कुणाला त्याची लूटमारी करता येणार नाही. अशा पद्धतीचा कायदा, अशा पद्धतीचे वेगवेगळे अधिनियम हे ब्रिटिश सरकारला त्यावेळेस करावे लागले. आणि त्याच्या माध्यमातून मग दोन प्रकारचे एरियाज, दोन प्रकारच्या भूमिका किंवा तरतुदी ह्या यायला लागल्या. हे संविधानाच्या अगोदरची गोष्ट आहे. आणि त्याच्यामध्ये एक्सक्लुडेड एरियाज आणि पार्शली एक्सक्लुडेड एरियाज, दोन प्रकारच्या एरियाज आदिवासीच्या संदर्भात समोर आले. एक म्हणजे एक्सक्लुडेड एरियाज, म्हणजे संपूर्ण दृष्ट्या एक्सक्लूड असलेले, बाजूला असलेले असे भूभाग, आणि पार्शली एक्सक्लुडेड एरियाज म्हणजे काही अंशी एक्सक्लुडेड एरियाज, बाजूला असलेले विभाग किंवा प्रदेश. असे पार्शली एक्सक्लुडेड एरियाज आणि एक्सक्लुडेड एरियाज अशा पद्धतीचे दोन पद्धतीची रचना ही आपल्याला ब्रिटिशांनी समोर आणलेली दिसते. आता याच्यामध्ये नॉर्थ ईस्ट जे आहेत, ज्याला आपण उत्तर पूर्व राज्य म्हणतो, 7 सिस्टर्स असं म्हणतो, त्याच्यामध्ये त्या जे प्रदेश आहेत त्यांना एक्सक्लुडेड एरियाज असं म्हणतात. प्रामुख्याने ते सगळे पूर्वी आसामच्या अंडर होते. आसाम जो प्रदेश आहे, आसाम प्रांताच्या इलाक्यामध्ये, त्या इलाक्यामध्ये जसं आपण म्हणतो की बॉम्बे प्रांत, बॉम्बे इलाका, त्याच्यामध्ये गुजरात पण यायचं, मध्य प्रदेशचा काही भाग यायचा. त्याचप्रमाणे आसाम हा प्रांत असा होता की ज्याच्या अंडर या सगळ्या 7 सिस्टर्स यायच्या, आणि त्यांचे जे एरियाज होते त्याला एक्सक्लुडेड एरियाज म्हणून मान्यता मिळाली. आणि जे मध्य भारत आहे, म्हणजे मध्य प्रदेश आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेश हा भारताचा मध्य प्रांत, आणि याला अनुसरून जे आहेत आदिवासी प्रदेश त्याला पार्शली एक्सक्लुडेड एरिया म्हणून मान्यता मिळाली. आणि नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर पूर्व राज्यांसाठी आपल्याला त्या ठिकाणी 6वी अनुसूची संविधानामध्ये दिसते. उत्तर पूर्व राज्यांसाठी म्हणजे त्रिपुरा असेल, मेघालय असेल, अरुणाचल प्रदेश असेल, आसामचा काही भाग असेल, नागालँड असेल, यांच्यासाठी 6 शेड्यूल आहे. आत्ता तुम्हाला माहिती असेल की जे तिबेटचं आंदोलन चालू होतं, वांगचू जे आहेत, त्यांचं जे आंदोलन झालं ते आता जेलमध्ये आहे. तर त्या आंदोलनाची एक मागणी आहे की आम्हाला तिबेटच्या ह्या भागाला 6व्या अनुसूचीचा दर्जा द्या, 6व्या अनुसूचीचा दर्जा द्या. कारण काय? कारण की 6व्या अनुसूची जी संविधानामध्ये आहे याच्यानुसार ऑटोनॉमस काउन्सिल्स आहेत, स्वायत्त काउन्सिल्स आहेत, स्वायत्त परिषदा आहेत, आणि स्वायत्त जिल्हे म्हणून त्यांचं स्वतंत्र बजेट आहे. त्यांचं हमारे गाव में हमारा राज, हमारे गाव में हमारा राज नावाचं जे भूमिका आहे, ही जी भूमिका आहे ही तिथं त्या ठिकाणी समोर येते. आणि ही 6व्या अनुसूचीच्या संदर्भात झाली. आणि 5वी अनुसूची जी आहे, संविधानातली 5वी जी अनुसूची आहे, ज्याच्या अंतर्गत आपल्याला महाराष्ट्र आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, ओरिसा आहे, ही सगळी राज्य आहेत, पश्चिम बंगालचा काही भाग आहे. तर ही 5व्या अनुसूचीच्या अंतर्गत येणारी राज्य ही 8 राज्य आहेत, आणि मध्य प्रदेश, झारखंड त्याच्यामध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. तर ही 5व्या अनुसूचीच्या अंतर्गत येणारी राज्य आहे. त्याच्यामुळे 5वी अनुसूचीच्या अंतर्गत येणारी राज्य आणि 6व्या अनुसूचीच्या अंतर्गत येणारी नॉर्थ ईस्टची, उत्तर पूर्वची राज्य, ही आपली संविधानिक रचना आपल्याला एकंदरीत आदिवासींच्या संदर्भात दिसते. आता या दोन मूवमेंटमध्ये म्हणजे जो विषय आहे की आदिवासींची चळवळ, तर आदिवासींच्या चळवळीचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा आपल्याला असं दिसतं की 5व्या अनुसूचीच्या अंतर्गत येणारी राज्य, लक्षात घ्या, 5व्या अनुसूचीच्या अंतर्गत येणारी राज्य आणि 6व्या अनुसूचीच्या अंतर्गत येणारी राज्य यांच्या ट्रायबल मूवमेंटमध्ये फरक आहे. यांच्या ध्येय आणि उद्दिष्टांमध्ये किंवा यांच्या वाटचालीमध्ये आपल्याला काही मूलभूत फरक दिसतो. 5व्या अनुसूचीचे जे राज्य आहेत, ज्याच्यामध्ये महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, झारखंड येतो, त्या राज्यांची आदिवासी चळवळी, ट्रायबल मूवमेंट ह्या प्रामुख्याने जल, जंगल, जमिनी यांच्या रक्षणासाठीच्या मूवमेंट्स आहेत. यांच्या रक्षणासाठीच्या या चळवळी आहेत, त्याला केंद्रीभूत धरून या चळवळी पुढे आलेल्या आहेत. तर 6व्या अनुसूची म्हणजे नॉर्थ ईस्टर्न किंवा उत्तर पूर्व राज्य जी आहेत त्यांच्या ज्या चळवळी, आदिवासी चळवळी आहेत, त्या प्रामुख्याने स्वायत्ततेच्या चळवळी आहेत.
ऑटोनॉमीच्या मुवमेंट आहेत. म्हणजे जल जंगल जमीनची मुवमेंट एकीकडे 5व्या अनुसूचीची, आणि 6व्या अनुसूचीची जी मुवमेंट आहे ती प्रामुख्याने राजकीय स्वायत्ततेची आहे, पॉलिटिकल ऑटोनॉमी. म्हणजे नागालँड खूप काळ म्हणत होता, आपल्याला माहिती आहे नागालँड जे पिंजू नावाचे त्यांचे मोठे लीडर होते, जे नंतर इंग्लंडमध्ये जाऊन त्यांनी बंडखोरी केली, नेहरूंच्या विरोधात ते लढत होते, आणि त्यांचं म्हणजे नागालँडचं भारतामध्ये यायलाच विरोध होता. ते म्हणत होते की आम्ही स्वतंत्र प्रांत आहोत. तर इथपासून ती नागालँडची आपल्याला दिसते. त्याच्यामुळे त्यांची मुवमेंट जी आहे ती प्रामुख्याने राजकीय स्वायत्तते, कारण की जल जंगल जमिनीचा प्रश्न हा 6व्या अनुसूचीतल्या प्रदेशामध्ये नाही, तिथं त्यांना तो धोका नाही, हे लक्षात घ्या. 6व्या अनुसूचीमधले जे प्रांत आहेत, नॉर्थ ईस्टर्न राज्य आहेत, त्यांना जल जंगल जमिनीचा धोका नाही. त्यांना हवी आहे ती राजकीय स्वायत्तता आणि आर्थिक ऑटोनॉमी त्यांना हवी. त्याच्या पलीकडे 5व्या अनुसूचीमध्ये मात्र जी आदिवासींची चळवळ आहे ती प्रामुख्याने जल जंगल जमिनीला धरून पुढं येताना आपल्याला दिसते. ही त्याची आपल्याला फरक करावा लागेल. आता महाराष्ट्रामधल्या आदिवासी चळवळीचा जर आपण विचार करायला लागलो या सगळ्या पार्श्वभूमीवर, तर आपल्याला असं दिसतं की महाराष्ट्रामध्ये एकूण आदिवासी जमाती किती आहेत? 45 आदिवासी जमाती आहेत. जसं महाराष्ट्रामध्ये 59 अनुसूचित जाती आहेत. शेड्यूल कास्ट किती आहेत महाराष्ट्रामध्ये? एकूण 59 आहे. शेड्यूल कास्टची जी यादी आहे त्याच्यामध्ये 59 शेड्यूल कास्ट आहेत. आणि जेव्हा आपण अनुसूचित जमातीची किंवा शेड्यूल ट्राईबची यादी बघायला लागतो त्यामुळेच आपल्याला 45 आदिवासी जमाती या ठिकाणी आयडेंटिफाईड दिसतात. त्याच्या अंतर्गत अजून पोट जमाती आहेत. लक्षात घ्या, जाती जमाती हा फरक आहे. हा फरक दुर्लक्ष करता येण्यासारखा नाही. हा फरक अतिशय सूक्ष्म आहे आणि त्याच्याकडे बारकाईने त्याच्याकडे बघण्याची गरज आहे. आणि कास्ट किंवा ट्राईब हा जो फरक आहे हा अतिशय मुळापासून समजून घेण्याची गरज आहे. कास्ट ही किंवा जात ही वर्णजात व्यवस्थेची भाग आहे. कास्ट ही वर्णजात व्यवस्थेचा भाग आहे, ब्राह्मणी धर्माचा भाग आहे, वैदिक धर्माचा भाग आहे. कास्ट जमात ट्राईब ही वर्णाश्रम धर्माचा भाग नाही. ट्राईब ही वर्णजात व्यवस्थेच्या बाहेरचा समाज आहे. ट्राईब हा वर्णजात व्यवस्थेच्या किंवा ब्राह्मणी धर्माच्या किंवा वैदिक धर्माच्या बाहेरचा जर कोणता समाज असेल तर तो ट्राईब आहे. त्याच्यामुळे हा फरक लक्षात घ्यायला पाहिजे की आदिवासींची अस्मिता ही ट्राईब म्हणून आहे, जमात म्हणून आहे. त्यांची ओळख, त्यांची आयडेंटिटी, त्यांची पहिचान ही वर्ण जाती व्यवस्थेच्या बाहेरची आहे, स्वतंत्र आहे. हा मूलभूत फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. तर या 45 जमाती महाराष्ट्रामध्ये आहेत आणि या 45 जमातीची 1911 नुसारची जी लोकसंख्या आहे ती 1,05,00,000. 1,05,00,000 ही महाराष्ट्रातल्या अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे आणि ती एकूण लोकसंख्येच्या 9.36% आहे. एकूण जी महाराष्ट्राची लोकसंख्या आहे त्याच्या 9.36% जर कोणी असेल तर ते शेड्यूल ट्राईब आदिवासी 45 जमाती आहे. या 45 जमातीच्या अंतर्गत उपजमाती आहेत आणि त्या जवळपास 180च्या घरामध्ये आहेत. एकूण 180च्या घरामध्ये तुम्हाला एकूण म्हणजे गोंड आहेत, गोंडांमध्ये अनेक प्रकार आहेत, पारधी आहेत, पारध्यांमध्ये अनेक प्रकार आहेत, भिल्ल आहेत, भिल्लांमध्ये प्रकार आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठी जर कोणती ट्राईब असेल तर ती भिल्ल आहे. महाराष्ट्रात सगळ्यात मोठी ट्राईब ही भिल्ल आहे. त्याच्यानंतर गोंड आहे, त्याच्यानंतर महादेव कोळी आहेत. या पद्धतीची आपल्याला 45 जमाती आपल्याला या ठिकाणी दिसतात. महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण आहे त्याच्यामध्ये राजकीय म्हणजे आपल्याला माहिती आहे की अनुसूचित जाती आणि जमातीला, ओबीसीला नाही किंवा नोमॅडिक ट्राईब्सला नाही, अनुसूचित जाती आणि जमातीला, शेड्यूल कास्ट आणि शेड्यूल ट्राईबला पार्लमेंटमध्ये आणि विधिमंडळामध्ये आरक्षण आहे. विधानसभेमध्ये आणि संसदेमध्ये आरक्षण आहे. महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे 25 आमदार आहेत. महाराष्ट्रामध्ये आदिवासींचे 25 आमदार आणि 4 खासदार आहेत. अशा पद्धतीची आपल्याला या ठिकाणी पॉलिटिकल रिझर्वेशन हे महाराष्ट्रामध्ये दिसून येतं. आता याच्यामध्ये आदिवासींच्या दृष्टीने महाराष्ट्रातल्या आदिवासींची नेमकी मूवमेंट काय, तर महाराष्ट्रातल्या आदिवासींच्या चळवळीचा जेव्हा आपण विचार करतो त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपल्याला 3 प्रकारच्या मूवमेंट आपल्याला दिसतात. 3 प्रकारच्या मूवमेंट आपल्याला दिसतात.
त्याच्यातली पहिली मुवमेंट जी आहे ती अर्थातच 5व्या अनुसूचीतल्या तरतुदीला धरून, म्हणजे जल जंगल जमिनीसाठीच्या मुवमेंट, जल जंगल जमिनीसाठीची चळवळ, ती प्रामुख्याने आपल्याला आदिवासींची महाराष्ट्रामध्ये दिसून येते. दुसरी जी चळवळ आदिवासींची महाराष्ट्रातली जी दिसते ती आरक्षणाच्या तरतुदीला धरून होते. आरक्षण जे आहे मग ते तुमचं पॉलिटिकल रिझर्वेशन असेल, नोकऱ्यांमधलं आरक्षण असेल किंवा शिक्षण संस्थांमधलं आरक्षण असेल, या तिन्ही प्रकारच्या आरक्षणासाठीची आदिवासींची लढाई आहे. आणि तिसरी जी लढाई आहे, आदिवासींची तिसरी लढाई कोणती आहे कोणी सांगू शकेल? एक झाली जल जंगल जमिनीची, दुसरी झाली आरक्षणाची, आणि तिसरी संस्कृती टिकून ठेवण्याची. सांस्कृतिक लढाई. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे सांस्कृतिक लढाई. त्याच्यामुळे एकीकडे जल जंगल जमिनीची लढाई, दुसरीकडे आरक्षणाची लढाई, आणि तिसरी म्हणजे सांस्कृतिक ओळख जपण्याची लढाई. या 3 लढाया किंवा 3 चळवळी या महाराष्ट्रातील आदिवासींच्या सुरू आहेत. यांची काय स्थिती, या लढाईची काय स्थिती आहे? तर आदिवासींना त्यांच्या चळवळीपासून, म्हणजे ब्रिटिशकालीन मुवमेंटपासून त्यांनी जे संचित जमा केलं होतं, म्हणजे संविधानामधली 5वी आणि 6वी अनुसूची केवळ संविधानात आली असं नाही आहे, लक्षात घ्या. त्याची मुहूर्तमेढ जी झालेली आहे ती तुम्हाला आदिवासी क्रांतिकारकांच्या लढ्यातून झालेली आहे. 5वी आणि अनुसूची अचानक आदिवासींच्या हातात आलेली नाही. 5व्या आणि 6व्या अनुसूचीची प्रचंड ताकद जी आदिवासींच्या हातात आली ती आदिवासींच्या चळवळींमुळे. ते जे शहीद झाले, त्यांनी ज्या लढाया उभ्या केल्या, त्याच्यामुळे 5वी आणि 6वी अनुसूचीची ताकद, ते अधिकार आदिवासींच्या हातामध्ये आलेले आपल्याला दिसतात. तर ती जी ताकद आली, त्याच्या तरतुदी संविधानामध्ये आल्या, त्याच्या बचावाची रक्षण म्हणजे 5व्या अनुसूचीमध्ये काय? 5व्या अनुसूचीमध्ये जल जंगल जमिनीचं रक्षण आहे, त्याचे अधिकार आहेत. 5वी अनुसूची काय सांगते? 5वी अनुसूची असं सांगते की जर संसदेने एखादा कायदा केला, लक्षात घ्या फार मोठी गोष्ट आहे, संसदेने एखादा कायदा केला, त्याच्यावर राष्ट्रपतींनी सही केली आणि तो कायदा जर महाराष्ट्राच्या राज्यपालांना वाटला, लक्षात घ्या, जर महाराष्ट्राच्या राज्यपालांच्या जर असं लक्षात आलं की हा संसदेने केलेला कायदा इथल्या स्थानिक आदिवासींच्या विरोधात जाणारा आहे, त्यांचे हितसंबंध धोक्यात आणणारा कायदा संसदेने केलेला आहे, असं जर राज्यपालांच्या निदर्शनास आलं तर राज्यपाल त्या संसदेच्या कायद्याला बाजूला ठेवू शकतात महाराष्ट्रापुरता. एवढी प्रचंड ताकद ही 5व्या अनुसूचीने आदिवासींच्या हातात दिलेली आहे. एखादा कायदा विधिमंडळाने केला, महाराष्ट्राच्या विधिमंडळाने कायदा केला, एखादा कायदा केला आणि तो आदिवासींच्या 5व्या अनुसूचीला धरून त्याच्या विसंगत जाणारा आहे असं जर लक्षात आलं आणि आदिवासींनी जर तसं राज्यपालांच्या लक्षात आणून दिलं, आदिवासी मुवमेंटचं ते काम आहे, आदिवासी चळवळीचं हे काम आहे. जर एखादा कायदा, जर एखादा GR आदिवासींच्या विरोधात जाणारा असेल तर राज्यपालांच्या ते निदर्शनास आणून देणं, आणि राज्यपालांना जर ते पटलं तर राज्यपाल विधिमंडळाने केलेल्या कायद्याची अंमलबजावणी एका वाक्यात, एका शब्दात थांबवू शकतात. ही ताकद 5व्या अनुसूचीने संविधानाच्या माध्यमातून दिलेली आहे. याच्या रक्षणाचा मुद्दा आहे. आता पुढचा मुद्दा जो आहे तो सगळा येतो तो नवीन जे सगळं भांडवलशाही आहे, कॉर्पोरेट आहे. आताचं जे सगळं कालखंड आहे, कॉर्पोरेट आणि राज्य संस्था, कॉर्पोरेट्स अँड स्टेट, द स्टेट म्हणजे भांडवलदार आणि शासन संस्था यांची मिलीभगतचा कालखंड आहे, यांची मिलीभगत आहे. गडचिरोलीमध्ये काय सुरू आहे? गडचिरोलीमध्ये असं म्हटलं जातं की हा स्टील हब करणार आहोत आम्ही. काय करणार आहोत? स्टील हब करणार आहोत, देशाचा स्टील हब करणार आहोत. सुरजागड मायनिंग आहे. आदिवासींचे जमिनी लाल व्हायला लागल्या आहेत. आदिवासींच्या जमिनी खाणींच्या उद्योगामुळे लाल व्हायला लागलेल्या आहेत. त्या ठिकाणी माती लाल होतीये. आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. 5वी अनुसूची असताना, 5व्या अनुसूचीची तरतूद असताना आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या जात आहेत, जंगलं हिसकावली जात आहेत. आदिवासी त्याच्या जमिनीपासून जे त्याने रक्त सांडून कष्ट करून जे हक्क आणि अधिकार त्याने संविधानामध्ये मिळवून घेतले
ते अधिकार त्याचे हिसकावून घेतले जात आहेत। आणि मग तुम्हाला 1994 साली पंचायत राज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज, त्याला म्हणतात पंचायत राज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज, म्हणजे पेसा कायदा। पेसा कायदा 1994 साली आला। पेसा कायदा 1994 साली आला आणि तो 5व्या अनुसूचीची अंमलबजावणीसाठी आला। 5वी अनुसूचीने जे अधिकार दिले होते त्याच्या अंमलबजावणीसाठी पेसा कायदा हा 1994 साली आला। 2006 साली काय आला? 2006 साली फॉरेस्ट राईट ॲक्ट आला। वन हक्क कायदा जो आला, म्हणजे जे UPA 1 सरकार होतं, UPA 1 सरकार असताना जंगल हक्क कायदा म्हणजे फॉरेस्ट राईट्स ॲक्ट हा 2006 साली मोठ्या लढाईत तो का अचानक आलेला नाही, त्याच्यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागलेला आहे आदिवासींना। आणि त्याच्या माध्यमातून 2006 साली हा वन हक्क कायदा किंवा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट हा 2006 साली आला। त्याच्या अंमलबजावणीची अतिशय वाईट अवस्था। जे पर्सनल राईट्स आहेत जमिनीचे, आता वन दावे म्हणतात त्याला, आदिवासींचे वन दावे, वन पट्टे, म्हणजे त्या आदिवासीला माहीतच नाही की किती पिढ्यापासून तो ती वन जमीन कसतोय, कितीतरी पिढ्या त्याला माहीत नाही, त्याच्याकडे त्याचे कागदपत्र नाहीत। आणि ते वन जमिनी, त्या वनपट्टे त्याच्या ताब्यातून घेऊन सरकार म्हणत होते की हे आमचं आहे। आणि त्याच्या विरोधामध्ये मग फॉरेस्ट राईट्स ॲक्ट हा आला आणि त्याची अंमलबजावणीचे मात्र सगळे वांदे आहेत। त्याची अंमलबजावणी नीट होत नाही आहे अजूनही। आदिवासींचे वनपट्टे, तुम्हाला माहीत असेल की नाशिक ते मुंबई लाँग मार्च झाला होता, नाशिक ते मुंबई लाँग मार्च झाला होता। कॉम्रेड JP गावित जे आहेत, कॉम्रेड JP गावितांनी नाशिक टू मुंबई असा लाँग मार्च काढला। तो कशासाठी होता? तर तो वनपट्टे जे आहेत, वन जमिनी आहेत, ज्याच्या रक्षणासाठी वन हक्क कायदा आला, त्या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी हा लाँग मार्च काढण्यात आला। ही लढाईमध्ये, या संघर्ष, या जंगल जमिनीच्या लढाईमध्ये जे स्वतःला याचे म्हणतात, म्हणजे आदिवासींच्या ऐवजी आदिवासींना वनवासी म्हणतात, त्या मुद्द्याकडे मी नंतर येणार आहे। आदिवासींचं सांस्कृतिक चळवळ तिकडे मी नंतर येईल। किती वेळ आहे मला? 5-10 मिनटं बोलू शकता सर, काय नाही। तर ही जंगल, ही जी 5व्या अनुसूचीची ही वन जमिनींच्या हक्काची लढाई, आत्ता पेसाची एक लढाई सुरू आहे। गेले आम्ही 2 वर्ष ती लढाई लढत होतो। पेसा कायदा जो आहे, पेसा कायदा पंचायत राज एक्सटेन्शन टू शेड्यूल एरियाज, हा जो कायदा आहे त्याच्यानुसार असं आहे की जे शेड्यूल एरियाज आहेत, म्हणजे ज्याला अनुसूचित क्षेत्र म्हणतात, ज्याचं डिक्लेरेशन हे प्रेसिडेंट करतात, त्या शेड्यूल एरियाज जे आहेत महाराष्ट्रामध्ये, अशा काही एरियाज आहेत, आदिवासी बहुल एरियाज आहेत। त्याच्यामध्ये तुम्हाला नंदुरबार दिसेल, पालघर दिसेल, रायगडचा काही भाग दिसेल, जळगाव जिल्ह्यातला काही भाग आहे, चंद्रपूर गडचिरोलीचा काही इलाका आहे, अमरावतीचा काही भाग आहे, हा शेड्यूल एरियाच्या अंतर्गत येतो। पुणे जिल्ह्यातला काही भाग हा शेड्यूल एरियाच्या अंतर्गत येतो। या ठिकाणी जी 17 संवर्ग आहेत, मग त्याच्यामध्ये शिक्षक आहे, तुम्हाला तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, तुमचा आरोग्य सेवक आहे, अशा प्रकारचे 17 संवर्ग जे आहेत, त्याच्यामध्ये शेड्यूल एरियामध्ये 25%, 50%, 100%चं आरक्षण हे स्थानिक आदिवासींसाठी राहील, अशा पद्धतीची भूमिका 5व्या अनुसूचीच्या माध्यमातून ही राज्यपालांनी नोटिफिकेशन काढलं। असं नोटिफिकेशन काढलं, त्याच्यानुसार भरती सुरू झाल्या, शिक्षक पदाच्या भरती सुरू झाल्या, तलाठी पदाच्या भरती सुरू झाल्या। मध्येच काही मंडळी सुप्रीम कोर्टात गेली आणि ते थांबवण्याचा प्रयत्न केला। ती लढाई आम्हाला लढावी लागली आणि त्याच्या माध्यमातून आम्ही ती लढाई लढलो। गेले 2 वर्ष ती लढाई चालू होती आणि आत्ता काही दिवसांपूर्वी एक छोटासा न्याय आम्ही त्या निमित्ताने, पेसा कर्मचारी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी किमान मानधन तत्वावर तरी घ्यावं म्हणून हा GR हा ऑक्टोबर 2024ला झाला। 5 ऑक्टोबर 2024ला तो GR आला आणि या उमेदवारांची, आदिवासी उमेदवारांची भरती ही पेसा क्षेत्रामध्ये, शेड्यूल एरियामध्ये झाली। ती लढाई आम्ही पुढे नेली। आत्ता तुम्ही काही दिवसांपूर्वी कदाचित ऐकलं असेल, मला माहीत नाही, की नाशिकमधनं काही तरुण जे आहेत, बेरोजगार झालेले तरुण, त्यांचा लाँग मार्च सुरू होता, बिराड मोर्चा। आत्ता काही दिवसांपूर्वी आचारसंहिता लागू जी झाली, नगर परिषदा आणि नगरपंचायतीची आचारसंहिता लागू होण्याच्या काही दिवस अगोदर आदिवासी या विद्यार्थी तरुणांनी
आणि तरुणींनी हा आदिवासी बिराड मोर्चा काढला. कशासाठी काढला त्यांनी तो बिराड मोर्चा? त्यांची 10-10 वर्ष सर्व्हिस झालेली या आदिवासी तरुणांची आणि तरुणींची आदिवासी आश्रमशाळांमध्ये 10-10 वर्ष सर्व्हिस झालेली, परंतु त्यांना काढून टाकण्यात आलं आणि आश्रमशाळांमधल्या ज्या भरत्या आहेत त्या आउटसोर्सिंगद्वारे म्हणजे बाह्य यंत्रणेद्वारे बाह्य स्रोताद्वारे भरती, अशा पद्धतीचं जे कंत्राटीकरण आहे, जे तुम्हाला आपल्या सगळ्या नव्या तरुणांवरचं हे सगळ्या बेरोजगार तरुणांवरचं किंवा सुशिक्षित जे तरुण आहेत, सुशिक्षित जो सगळा वर्ग आहे, उच्च पदवीधारक सगळे जे तुम्ही विद्यार्थी आहात, त्यांच्यासाठी सगळ्यात मोठी धोक्याची घंटा जर कोणती असेल तर ती म्हणजे कंत्राटीकरण, बाह्य स्रोताद्वारे भरती, तासिका तत्वावरची भरती. या पद्धतीची योजना त्यांनी आदिवासी विकास विभागाने महाराष्ट्रामध्ये मे 2025ला आणली. आणि हे जे मुलं आहेत ज्यांची 10-10 वर्ष सर्व्हिस झाली आदिवासी आश्रमशाळांमध्ये, त्यांना काढून टाकलं आणि त्यांना म्हटलं की तुम्ही रोजंदारीवर होता, आता तुम्हालाच आम्ही ऑर्डर देतो, तुम्ही बाह्य स्रोताद्वारे या कंपनीच्या मार्फत तुम्ही कंपनीचे सेवक व्हा, कंपनीचे कर्मचारी व्हा, आमचे कर्मचारी तुम्ही राहता कामा नये. अशी भूमिका ही राज्य सरकारने आता घेतली. त्याच्या विरोधामध्ये चळवळ सुरू आहे, त्याच्या विरोधामध्ये लढाई सुरू आहे, तरुणांची लढाई सुरू आहे. आदिवासी तरुणी रस्त्यावर उतरून लढाई करतायत. त्यांचं जवळपास 3 महिने धरणे आंदोलन त्यांचं गेले. नाशिकचं जे आयुक्त कार्यालय आहे त्या ठिकाणी 3 महिने हे धरणे आंदोलन सुरू आहे. ही जल जमिनीची लढाई, दुसरीकडे आरक्षणाची लढाई. आरक्षणाच्या लढाईमध्ये आता नवीन वाटेकरी पण येऊ बघतायत. ते आपल्याला माहिती असेल की आम्हाला आदिवासींचा दर्जा द्या, आदिवासी दर्जा द्या म्हणून मागणी समोर येताना दिसते. राज्यकर्ते 2 समाजांमध्ये भांडणं लावत आहेत. म्हणजे जे खरे आर्थिक प्रश्न आहेत, शिक्षणाचा प्रश्न बाजूला राहिला, प्राथमिक शिक्षणाचा प्रश्न बाजूला राहिला, शिक्षणाच्या गुणवत्तेचा प्रश्न बाजूला, उच्च शिक्षणाचा प्रश्न बाजूला, कंत्राटीकरणाचा प्रश्न बाजूला, बेरोजगारीचा प्रश्न बाजूला, शेतीचे प्रश्न बाजूला. कोणते प्रश्न आले? जाती जमातींमधली भांडणं, जातींमधली भांडणं. जेव्हा आम्ही लढाई लढत होतो सर, काय लढाई लढत होतो? तेव्हा आम्ही जे सवर्ण होते, जे आरक्षणाला विरोध करत होते, त्यांच्याशी आम्हाला लढावं लागायचं. आम्ही ती लढाई लढलो. 80च्या दशकात लढलो, 90च्या दशकामध्ये मंडल आयोगाची लढलो, 2007 साली केंद्रीय शिक्षण संस्थांमधल्या OBC आरक्षणाच्यासाठी लढलो. ती लढाई युथ फॉर इक्वेलिटी, तुम्हाला माहीत असेल, युथ फॉर इक्वेलिटी ऐकलंय कधी? युथ फॉर इक्वेलिटी, त्याच्या पाठीमागं कोण होते? युथ फॉर इक्वेलिटीचे खरे कोण होते? अरविंद केजरीवाल. अजून वेगळ्या शक्ती होत्या सगळ्या. तर त्या युथ फॉर इक्वेलिटी अशी सगळी लढाई होती, परंतु ती आता बाजूला पडली. आणि आता ज्या आरक्षणामधल्या ज्या जाती आहेत, आरक्षणामधल्या ज्या जमाती आहेत, त्यांच्यामध्ये पद्धतशीरपणे लढाई लढवली जाते, झुंज लावली जाते. मराठवाड्यामधलं आंदोलन उभं राहतं, मराठवाड्यामधनं आंदोलन उभे राहतात आरक्षणासाठी, आणि मराठवाड्यातले जे शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत ते प्रश्न बाजूला पडत आहेत. म्हणजे मुख्य प्रश्न बाजूला सारून तुम्हाला आम्हाला वेगवेगळ्या प्रश्नांवर झुंजवलं जात आहे, जाती जमातीमध्ये झुंज लावली जाते. हा एकूण आरक्षणाचा लढा. आरक्षणामध्ये आदिवासींच्या बाबतीमध्ये अजून एक प्रश्न आहे, तो म्हणजे बोगस घुसखोरांचा प्रश्न. कदाचित आपल्याला काही जणांना माहीत नसेल, परंतु बनावट दाखले घेऊन आदिवासींच्या सर्टिफिकेट घेणारे असा लाखोच्या संख्येने शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये घुसखोरी झाली आहे. आणि ती सततची लढाई, ती सततची चळवळ इथल्या आदिवासी समाजांना चालवावी लागते. ही आरक्षणाची लढाई सुरू आहे. तिसरी लढाई सांस्कृतिक लढाई आहे. त्याच्याकडे मी येतो आणि मी थांबतो. सांस्कृतिक लढाईची काय परिस्थिती आहे? मी जिथं सुरुवात केली होती की आदिवासी समाज हा धर्मपूर्व समाज आहे. नंबर 1, आदिवासी समाज हा ट्राईब आहे, तो कास्ट नाही. नंबर 2, नंबर 3, आदिवासी समाज हा इथल्या ब्राह्मणी वैदिक वर्ण जात व्यवस्थेच्या बाहेरचा समाज आहे. आणि ही ओळख मिळवण्यासाठी आणि ही ओळख कायम ठेवण्यासाठी बिरसा मुंडा लढत होते. जसे ते जंगल जमिनीसाठी लढत होते, तसा त्यांचा जो बिरसाईट धर्म होता,
बिरसाईड जो त्यांचा कल्ट होता त्याच्या माध्यमातून त्यांची ती लढाई जी आहे ती ही सांस्कृतिक ओळख जपण्यासाठीची लढाई होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये बिरसा मुंडांचा लढा हा वर्ण जाती व्यवस्थेच्या अंतर्गतचा लढा नव्हता, हे लक्षात घ्यायला पाहिजे. आता हे असं सुरू असताना गेल्या अनेक वर्षामध्ये ट्राईबचं रूपांतर कास्टमध्ये होताना दिसतंय. काय होतंय? ट्राईबचं रूपांतर ट्राईब इज बिकमिंग कास्ट. हा काय प्रकार आहे? ट्राईब इज बिकमिंग कास्ट. तुम्ही या ठिकाणचे अतिशय जाणते श्रोते आहात. तुमच्यासमोर काय बोलायचं मी? तुमच्यापैकी अनेक जण या विषयातले अभ्यासक असू शकतील. तुम्हाला याची जाणीव असेल की कशा पद्धतीचं ही जी रचना आहे ही कशा पद्धतीने पुढे जाते. M.N. श्रीनिवासन, जर तुम्ही समाजशास्त्राचा जर कोणी विद्यार्थी असेल तर त्याला हे माहीत असेल की M.N. श्रीनिवासन म्हणून एक मोठे अभ्यासक होते, समाजशास्त्रज्ञ होते. आणि त्यांनी सांगितलं की कल्चर, ज्याला आपण हे म्हणतो संस्कृतायझेशन शब्द त्यांनी वापरला आहे. संस्कृतायझेशन शब्द वापरला आहे, त्याला संस्कृतीकरण असं म्हणतात. त्याचा अर्थ खालच्या ज्या जाती आहेत त्या वरच्या जातींचं अनुकरण करतात, वरच्या वर्णांचं अनुकरण करतात, त्याला संस्कृतीकरण असं म्हणतात. संस्कृतायझेशन असा शब्द तो अतिशय व्यापक शब्द त्यांनी वापरलेला आहे, तो प्रसिद्ध असलेला शब्द आहे. त्या पद्धतीचं सांस्कृतिकरण, संस्कृतायझेशन आदिवासींचं झालेलं आहे. आदिवासींचं ब्राह्मणीकरण झालेलं आहे, आदिवासींचं वैदिकीकरण सुरू आहे. हे वास्तव आहे, हे नाकारण्यात काही अर्थ नाही. हे वास्तुस्थिती आहे. मुद्दा असा आहे, याच्यामध्ये मुद्दा असा आहे तो म्हणजे ज्या बाबासाहेबांनी त्यांचं संपूर्ण आयुष्य वेगवेगळ्या टप्प्यावर, मग तो महाडचा सत्याग्रह असेल, तो काळाराम मंदिराच्या प्रवेशाचा सत्याग्रह असेल, या सगळ्या कालखंडामध्ये बाबासाहेबांनी एक लढाई लढली. आणि शेवटी हातात काय मिळालं? जेव्हा लक्षात आलं की काही मिळत नाही त्यावेळेस बाबासाहेबांनी 1935 साली मी हिंदू म्हणून जन्मलो, हिंदू म्हणून मरणार नाही, हे बाबासाहेबांनी जाहीर केलं. ज्या बाबासाहेबांनी इथल्या वर्ण जात व्यवस्थेसाठीला नकार दिला, बाबासाहेबांनी ज्या वर्ण जात व्यवस्थेला नकार दिला त्याचा त्याग केला, वर्ण जात व्यवस्थेचा नकार दिला, त्याचा त्याग केला. माझा आदिवासी भावांना आणि बहिणींना हा प्रश्न आहे की ज्या वर्णजात व्यवस्थेचा बाबासाहेबांनी त्याग केला, ज्या वर्णजात व्यवस्थेचा धिक्कार केला, ज्या पुरुषी सत्तेचा धिक्कार केला आणि हिंदू कोड बिल आणलं बाबासाहेबांनी, अशा वर्णजात व्यवस्थेच्या मध्ये आदिवासींनी स्वतःहून आपली मान द्यावी का? ज्या वर्णजात व्यवस्थेतून बाहेर पडण्यासाठी बाबासाहेबांना धम्मक्रांती करावी लागली, त्या वर्णजात व्यवस्थेमध्ये आदिवासींनी आपली मान स्वतःहून का अडकवून घ्यावी? का आपण आदिवासी जमातींनी जात म्हणून का स्वतःला मिरवून घ्यावं? जात म्हणून शिक्कामोर्तब स्वतःवर का करून घ्यायला लागलेत आदिवासी या जमाती आहेत आणि त्या जमाती म्हणूनच त्यांनी राहायला पाहिजे. बिरसा मुंडांची लढाई ही जशी जल जंगल जमिनीसाठी होती तसेच ते आदिवासीत्व, आदिवासी दम, आदिवासी ओळख, आदिवासीत्वाची ओळख कायम ठेवण्यासाठीची ती लढाई होती. आणि त्याच्यातून प्रेरणा घेणे, याच्यासाठी आजचा 15 नोव्हेंबर हा दिवस. जयपाल सिंग मुंडा हे आपल्याला माहीत असेल की झारखंडमधलेच ते. झारखंडची मोठी लढाई आहे. झारखंड कसं तयार झालं याच्यावर स्वतंत्र मला बोलायला आवडेल कधीतरी. झारखंडची फार मोठी लढाई आहे. झारखंड अस्मिता जी आहे, झारखंड मुक्ती मोर्चा आज सत्तेमध्ये आहे. त्या झारखंडमधून तेव्हा तो बिहारमध्ये असायचा, तेव्हा जयपाल सिंग मुंडा, जसे बाबासाहेब हे संविधान सभेला आले होते आणि मसुदा समितीचे प्रमुख झाले, तसे जयपाल सिंग मुंडा हे आदिवासी म्हणून ते याच्या संविधान समितीवर ते निवडून आलेले होते. एकूण 7 आदिवासी, एकूण 7 म्हणजे जसे 299-300 सभासद होते संविधान सभेचे, त्याच्यामध्ये 7 फक्त आदिवासी होते आणि त्याच्यामध्ये एक जयपाल सिंग मुंडा होते. हॉकीचं जे सुवर्णपदक भारताला जर कोणी पहिले मिळवून दिलं असेल, कप्तानपद जर कोणाचं होतं
तर ते जयपालसिंग मुंडांचं होतं. जयपालसिंग मुंडा कप्तान असताना भारताला पहिलं हॉकीचं सुवर्णपदक मिळालेलं आहे. तर असे जयपालसिंग मुंडाची एक स्वतंत्र कहाणी आहे. तर त्यांनी ही संपूर्ण 5वी अनुसूचीची पण लढाई आहे. आदिवासी शब्द का आला नाही संविधानामध्ये याची पण एक लढाई सुरू आहे. सांस्कृतिक लढाईची आत्ता जे सेन्सस होणार आहे, आता जी जनगणना होणार आहे, त्या जनगणनेमध्ये आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड असावा, आदिवासींसाठी स्वतंत्र धर्मकोड असावा, सरना कोड असावा असा ठराव हा झारखंडच्या विधानसभेने पारित करून तो केंद्राला पाठवलेला आहे. महाराष्ट्रामधले आदिवासी सुद्धा ही लढाई पुढे घेऊन जाताना दिसत आहे. महाराष्ट्रातले आदिवासी जो नवीन बुद्धिजीवी वर्ग तयार झाला आहे, महाराष्ट्रातल्या आदिवासींचा जो नवीन बुद्धिजीवी वर्ग तयार झालेला आहे, तो अशी मागणी करतो आहे की आम्हाला आमचा स्वतंत्र धर्मकोड आत्ताच्या या 2026च्या सेन्ससमध्ये जनगणनेमध्ये आम्हाला कोणत्याही दुसऱ्या धर्माची ओळख असता कामा नये. आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आमचा स्वतंत्र धर्मकोड या सेन्ससमध्ये मिळाला पाहिजे. ही एक प्रकारची सांस्कृतिक लढाई आहे. अशा पद्धतीच्या सांस्कृतिक लढाया, एकीकडे जल जमिनीची लढाई, आरक्षणाची लढाई आणि सांस्कृतिक ओळख, सांस्कृतिक पहिचान, सांस्कृतिक अस्मिता ही कायम ठेवण्याची एक तिसरी लढाई आहे. या तिघं लढाया सुरू आहेत. राजकीय लढाई जी आहे त्याच्यावर बरंच बोलावं लागेल, परंतु आताची परिस्थिती ही एका अर्थाने राजकीय पातळीवर गंभीर आहे. जे आदिवासींची जी विरासत राहिलेली आहे त्याला बाजूला सारणारी आदिवासी राजकारण हे पुढे येताना दिसतं आहे आणि ती एक धोक्याची घंटा आपल्याला दिसते. परंतु तरीसुद्धा नजीकच्या काळामध्ये जो आदिवासी बुद्धिजीवी वर्ग तयार झालेला आहे तो त्याचा इतिहास लेखन स्वतः करतो आहे. इतिहासाची पानं तो स्वतः धुंडाळतो आहे. स्वतः इतिहास, आदिवासींचा इतिहास तो लिहू लागलेला आहे. आपले ते गवारी सर, त्यांचं पुस्तक आलं जे कॉलोनियल याच्यातला जो आदिवासी उठाव आहे, म्हणजे तुमच्या वसाहती कालखंडातला आदिवासी उठाव, याच्या संदर्भात त्यांनी छान पुस्तक लिहिलेलं आहे. असे नवीन नवीन लेखक, इतिहासाचे अभ्यासक, समाजशास्त्रज्ञ, अँथ्रोपॉलॉजिस्ट तुमच्यासारख्या तरुणांमधनं, तुमच्यासारख्या विद्यार्थ्यांमधून समोर येत आहेत. ही आशेची गोष्ट आहे. आणि बिरसा मुंडा यांनी जे बीज रोवलं क्रांतीचं, बाबासाहेबांनी, जयपालसिंग मुंडांनी ज्याची पेरणी ही संविधानामध्ये केली, त्याला फळं येताना आता दिसतंय. आणि निश्चितच ही जी लढाई आहे ही फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या चौकटीमध्ये आपल्याला पुढे घेऊन जायची आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. तुम्ही शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे सर्वांचे आभार मानतो. संयोजक विद्यापीठ विद्यार्थी कृती समिती, तुमचे मी अतिशय आभार मानतो. दोन्ही आमचे मित्र मंचावर आहेत, त्यांचे मी अतिशय आभार मानतो. खूप खूप धन्यवाद. जय भीम, जय बिरसा, इन्क्लाब जिंदाबाद. तुम्हाला काही प्रश्न वगैरे आहेत का? धन्यवाद सर. सरांनी त्यांच्या अभ्यासपूर्ण मांडणीमध्ये आदिवासी समाजाला कसं वेगवेगळ्या परिसरात वेगवेगळ्या नावांनी ओळखलं जातं ते सांगितलं. त्याच्यानंतर इंटलेक्च्युअल क्लास निर्माण झाल्यानंतर त्या समाजाचं लिटरेचर निर्माण होतं आणि इंटलेक्च्युअल क्लास जर निर्माण करायचा असेल तर रिझर्वेशन थ्रू रिप्रेझेंटेशन थ्रू इंटलेक्च्युअल क्लास हे सरांनी सांगितलं. आणि वंचित समूह आणि त्यांचे नायक त्याच्यामध्ये सरांनी झलकारीबाई, सिद्धू कानू, सत्तू मराडे, कंट्यामामा भिल, राघोजी भांगरे यांचा उल्लेख केला. आणि आदिवासी समाज ब्रिटिशांविरुद्ध कसा उभा राहिला त्याच्यामध्ये त्यांची जमिनी बळकावणी असेल किंवा फॉरेस्ट डिपार्टमेंट निर्माण करणं असेल हे सरांनी सांगितलं. आणि सध्या जशा प्रकारे नायकांची चोरी होत आहे या भाषणामध्ये सरांनी याचा उल्लेख केला. बिरसा मुंडांनी फक्त ब्रिटिश सरकारला तो विरोधच केला नाही तर एक पर्यायी व्यवस्था, पर्यायी विचार दिला समाजाला. आणि 5व्या आणि 6व्या शेड्यूलचं सरांनी महत्त्व भाषणामध्ये सांगितलं. आणि ट्राईब ही पूर्णपणे वेगळी व्यवस्था आहे. ती ब्राह्मणी धर्मव्यवस्थेत किंवा वर्णजात व्यवस्थेत ती त्याचा भाग नाही आहे. आणि
आदिवासी समाजासाठी जे महत्त्वाच्या काही गोष्टी आहेत, जल, जंगल, जमीन, आरक्षण आणि संस्कृती, सरांनी याचा बी उल्लेख केला. आणि सध्या भांडवली व्यवस्था व शासन संस्था यांचं कसं एकत्रित स्वरूप, त्याला क्रोनो कॅपिटलिझमचा सरांनी उल्लेख केला. आणि सध्या जे आरक्षणाच्या माध्यमातून जशा प्रकारे संघर्ष समाजामध्ये लावला जात आहे, त्यातून जे मुख्य आपल्या एकदम आजच्या परिस्थितीला धरून राहिली आणि सरांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं, त्याबद्दल सरांचे पुन्हा एकदा आभार. आपल्या विद्यापीठातील हिंदी विभागातील डॉक्टर राजेंद्र गोडे सर इथे उपस्थित राहिले आणि यानिमित्त मी योगेश पावरा व रोहित पावरा याला विनंती करतो की भाषण सुरू देण्याची वास्तविक पद देऊन शेवटाकडे आपण येत आहोत. सहकारी उदय याला मी विनंती करतो की कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करायचं. कोणाच्या मनात काही शंका काही प्रश्न असतील तर सरांचा अभ्यास खूप चांगल्या पद्धतीने आम्ही पण विद्यार्थी होतो तेव्हापासून सरांना ऐकतोय, तर प्लीज सरांना तुम्ही विचारू शकता की काही कोणाच्या मनात काही प्रश्न शंका काय असेल. तर तुम्ही कसं म्हणजे जमातीकडून जातीकडे येण्याचं षडयंत्र आहे, त्याची 1-2 उदाहरणं देता येईल दिशेमध्ये कुठं कुठं जावे. ॲक्च्युली कसं आहे की उदाहरण म्हणजे कास्ट म्हणजे ट्राईबचं कास्ट होणं म्हणजे नेमकं काय आहे, तर बेसिकली जी सांस्कृतिक ओळख आहे, ट्राईब म्हणून जी सांस्कृतिक ओळख आहे ती धूसर करणं. त्याचं असं थेट उदाहरण जात किंवा जमात धरून देता नाही येणार, परंतु ही सगळ्या पातळीवर असं घडताना दिसतंय. ट्राईब म्हणून असलेले जे तुमचे हे आहेत म्हणजे अगदी सण असतील, उत्सव असतील, ते बाजूला पडत आहेत आणि त्या ठिकाणी मात्र जे वरचे वर्ण जात व्यवस्थेमधले जे काही सण समारंभ आहेत, उत्सव आहेत, ते लादले जाताना दिसत आहेत. त्याच्यामुळे हे म्हणजे तुम्हाला नंदुरबार जिल्ह्यामध्ये अगदी अतिशय दुर्गम भागामध्ये पण ही प्रक्रिया सुरू झालेली आहे. झारखंडमध्ये पण ही प्रक्रिया सुरू आहे. ओरिसामध्ये पण, पश्चिम बंगालमधल्या पण आदिवासी इलाक्यामध्ये ही प्रक्रिया सुरू आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीनं सांस्कृतिक ओळख आदिवासींची हळूहळू धूसर होत जाणं आणि उच्च वर्ण जाती व्यवस्थेतले जे काही संस्कार आहेत किंवा ज्या पद्धती आहेत किंवा वैचारिक भूमिका आहे ती जेव्हा तुमच्यावर लादली जाते तेव्हा ते आपल्याला एका अर्थाने म्हणता येतं की ट्राईब इज बिकमिंग कास्ट. तर त्याच्यामुळे ही प्रक्रिया आहे, म्हणजे ही सडन अशी नाही घडत, म्हणजे हे असं एका अर्थाने धर्मांतर नाही आहे. म्हणजे पटकन कोणीतरी आदिवासी त्याने ख्रिश्चन धर्म स्वीकारला असं नाही किंवा इस्लाम धर्म स्वीकारला असं नाही. तर ही अनुकरणातनं होणारी आणि एका सांस्कृतिक वर्चस्वातून घडणारी प्रक्रिया आहे. त्याच्यामुळे ही प्रक्रिया आहे, ही घटना नाही आहे. धार्मिक सण समारंभ त्यांच्यावर लादलं जातं. तुम्हाला अजून काही प्रश्न आहे का? सर, शेड्यूल ट्राईबची जी एज्युकेशनल एम्पॉवरमेंट आहे ती म्हणजे होत नाही आहे. त्याला रिस्पॉन्सिबल फॅक्टर काय काय आहेत आणि त्याला काय काय करावं लागेल, आणि तुम्हाला असं वाटतं का की गव्हर्मेंटल सिस्टीम याला रिस्पॉन्सिबल आहे? म्हणजे रिलेटिवली आपण जर इतर ग्रुपचा विचार जर केला तर खूप स्लो चाललेलं आहे किंवा चाललेलीच नाही आहे. जसं की याचं मुख्य कारण जे आहे पॉलिसीज वगैरे, शिक्षण हक्क कायदा जो आहे, शिक्षण हक्काची तरतूद ही संविधानामध्ये होती. म्हणजे फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन याची तरतूद संविधानामध्ये अशी होती की संविधान अस्तित्वात आल्यानंतर 10 वर्षाच्या आत तुम्हाला शिक्षणाचा हक्क हा मूलभूत हक्क म्हणून त्याला मान्यता द्यायची होती. ती 2011 साली मिळाली. त्याच्यामुळे शिक्षणामध्ये जे आदिवासींचा ड्रॉपआउट आहे, म्हणजे शिक्षणातली जी एंट्री आहे आणि शिक्षणामध्ये येणं आणि टिकणं, शिक्षणामधला प्रवेश म्हणजे शिक्षणाच्या याच्यामध्ये आत येणं आणि शिक्षणामध्ये टिकणं याच्यामध्ये आदिवासी खूप मागे पडला. त्याच्यामुळे शैक्षणिक एम्पॉवरमेंट जी आहे ही प्राथमिक शिक्षणापासून प्रॉब्लेम झाला आणि मग आश्रमशाळा आल्या. म्हणजे
माझे अनेक असे मित्र आहेत की जे आदिवासी आश्रमशाळांमधनं पुढे आलेले आहेत. काही लोक आश्रमशाळेचे विद्यार्थी होते आणि नंतर मंत्री झालेले आहेत. तर इथपासून हा प्रवास झालेला आहे. त्याच्यामुळे सुरुवातच आपली जी झाली ती शिक्षणाचा हक्क नाकारण्यापासून झाली आणि त्याचं जास्तीत जास्त विक्टिम जर कोणी झाला असेल तर हा आदिवासी झाला. शिक्षणाचा हक्कामध्ये रूपांतर न झाल्यामुळे, मूलभूत हक्कामध्ये रूपांतर न झाल्यामुळे ते झालं. आणि एकूणच जे शिक्षण आदिवासी क्षेत्रातलं जे शिक्षण आहे ते पद्धतशीरपणे कमजोर राहिलं, कमजोर ठेवलं गेलं, त्याच्याकडे दुर्लक्ष झालं. म्हणजे मुख्य मुद्दा तो आहे प्राथमिक शिक्षणातलं कमजोर, म्हणजे त्याची पुरेशा प्रमाणात उपलब्धता नसणे. म्हणजे तुमची आश्रमशाळा 4थीपर्यंत आली, 7वीचा वर्गच नाही, 8वीचा वर्गच नाही, 10वीपर्यंत आलं पण पुढे 11वीचं कॉलेजच परिसरामध्ये नाही. हे जे कच्चे दुवे तयार झाले आदिवासींच्या शिक्षणामधले, त्याच्यामुळे आदिवासींची एज्युकेशनल एम्पॉवरमेंट होऊ शकली नाही. सर याच्यामध्ये गव्हर्मेंटल सिस्टीम जी आहे ती ॲफर्मेटिव्ह ॲक्शन असतात त्याच्यामध्ये कमी पडते का? म्हणजे अफर्मेटिव्ह ॲक्शनमध्ये तर खूपच फेल्युअर आहे गव्हर्नमेंटचं. म्हणजे तुमच्या शिक्षणातलं अफर्मेटिव्ह ॲक्शन असेल किंवा नोकरीमधलं अफर्मेटिव्ह ॲक्शन असेल, याच्यामधलं खूप मोठं फेल्युअर आहे. आणि आदिवासींच्या बाबतीमध्ये जे खोटे दाखले घेणारे जे आहेत त्यांचं खूप मोठं प्रमाण आदिवासींमध्ये आहे. त्याच्यामुळे त्यांच्या ज्या खऱ्या आदिवासींच्या सवलती ज्या आहेत त्या बिगर खोट्या सर्टिफिकेट घेणाऱ्यांनी लाटलेल्या आहेत. त्याच्यामुळे तो एक फार मोठं नुकसान आदिवासींचं होतं आहे. अजून कोणाला? शेड्यूल ट्राईब होण्याचे जे निकष आहेत, आदिवासी कोण असेल त्याचे जे निकष आहेत, आज महाराष्ट्रामध्ये म्हणजे बंजारा आणि धनगर समाज शेड्यूल ट्राईबमध्ये रिझर्वेशन मागतो. तर ते निकष काय आहेत आणि न्याय बाजू कशी आहे किंवा नाही? 1964 साली लोकूर कमिशन आलं, लोकूर कमिशन, न्यायमूर्ती लोकूर, आणि त्यांनी ते निकष दिले. त्याच्यामधला नंबर 1चा निकष म्हणजे प्रिमिटिव्ह ट्रेट्स, म्हणजे तुमची आदिम संस्कृती. नंबर 2 भिन्न संस्कृती. नंबर 3 भौगोलिक अलगता. 4थं म्हणजे तुमचा लाजरेबुजरेपणा, कारण की आदिवासी समाजाचा इतर समाजाशी संबंध आला नाही जास्त, त्याच्यामुळे नवीन कोणी आलं की लाजरेबुजरा होतो आदिवासी. तो लाजरेबुजरेपणा आणि मागासलेपणा, हे 5 निकष हे न्यायमूर्ती लोकूर समितीने हे आदिवासी असण्यासाठी दिलेले आहेत. यानंतर मी कार्यक्रमाच्या आभार प्रदर्शनासाठी सहकारी उभे विनंती करतो. नाही सगळ्यांना सर्वप्रथम जय जोहार, जय आदिवासी, जय भीम. तर आज आपण बिरसा मुंडा यांच्या 150व्या जयंतीनिमित्त एकत्र जमलो आहे. आपला कार्यक्रम म्हणजे तुम्ही सर्व उपस्थित राहिला त्यामुळे खूप यशस्वी झालेला दिसतो आहे. आपल्याला खूप संख्या जमली पोरांची. आणि विशेष करून विद्यापीठ विद्यार्थी संघर्ष कृती समिती अध्यक्ष राहुल चसाने सर असतील किंवा समितीचे सदस्य असतील किंवा आम्ही आदिवासी विद्यार्थी असतील, मिळून आम्ही 1 आठवड्यापूर्वीपासून आम्ही तयारी करत होतो, कार्यक्रमाचे नियोजन करत होतो. खूप म्हणजे मित्रांचे सहकार्य झालं, त्यामुळे आज कार्यक्रम यशस्वी झाला. आणि सरांचे मार्गदर्शन खूप अत्यंत असं म्हणजे खूप मोलाचे मार्गदर्शन लाभले आम्हाला. खूप आवडलं सर आम्हाला खरं. आणि मी काही मुद्दे सांगू इच्छितो सरांचे. सरांनी संथाल क्रांतीचा इतिहास सांगितला, 1857चा उठाव सांगितला. आणि आपला इतिहास आपल्याला का बरं नाही शिकवला गेला, का बरं नाही माहीत पडला, तर एक लाईन सांगू वाटते मला. ते मी पुस्तकं वाचली आता, ते राष्ट्रीय निर्माण आदिवासी त्या सरांचे पुस्तक आहे ते वाचले, जितेंद्र मीना यांचे. तर त्यात त्यांनी सांगितलं की जोपर्यंत सिंहांना स्वतःचे इतिहासकार मिळत नाही तोपर्यंत शिकारीचा इतिहास नेहमीच शिकारीचा गौरव करत राहील. त्यासाठी आज ही आमची पहिली जनरेशन आहे. आम्ही पहिली जनरेशन शिकतोय. आमच्या कुटुंबात किंवा गावात बी असेल, आमचे आई वडील किंवा आजोबा कोणी शिकलेले नाही, तर ही आमची पहिली जनरेशन आहे. तर आपण आता सुरुवात करतोय, तर आपला इतिहास आपण लिहू. जसं सरांची पुस्तकं म्हणजे मी लेख वगैरे वाचलेले आहे सर, म्हणजे पुस्तकं अजून म्हणजे आता घेण्याचे प्रयत्न करेल मी जरूर. आणि सगळ्यांना आवाहन करेल की आपले इतिहास जाणून घेण्यासाठी आपले जितका आपण अभ्यास करू शकतो, जितका आपण इतिहासातली खोल माहिती घेऊ नाही शकत, तेव्हाच आपल्याला माहिती पडणार. आणि आपण संशोधन केलं पाहिजे, तेव्हाच आपला इतिहास पुढचे आपले जी पिढी येणार त्यांना समजेल. आणि प्रथमतः आपण सांगतो 1857 हा पहिला उठाव झाला, पण खरं तर 70-80 वर्षापूर्वी संथाल क्रांती झालेली होती. आणि आपण
1897 म्हणजे मंगल पांडे हा पहिला स्वतंत्र सेनानी आपण म्हणतो, पण खरं तर तिलका मांझी हे पहिले स्वतंत्र सेनानी होते जे 1785 मध्ये त्यांना फाशी देण्यात आली होती. त्यांनी ब्रिटिश वसाहत राजवटी विरुद्ध पहिला उठाव केला होता. त्यासाठी त्यांनी जो प्रथम ब्रिटिश गव्हर्नर जे कलेक्टर निर्मिती सुरुवात केली होती ब्रिटिशांनी, ती तर प्रथम कलेक्टर होता तिथला, त्या कलेक्टरला त्यांनी विरोध केला आणि त्याला आंदोलन करून त्याला धनुष्यबाणाने त्याला विरोध करण्यात आला, त्याला ठार मारले गेले त्याला. तर त्यासाठी त्याला प्रथम तिलका मांझी यांना तिथं फाशी देण्यात आली, जी आदिवासी जमातींना म्हणजे भीती निर्माण करण्यासाठी मध्यभागी शहरात त्यांना फाशी देण्यात आली होती. आणि जमीनदार विरुद्धचा उठाव असेल, आदिवासींच्या चळवळींना आपण स्वतंत्रशा उठाव म्हणून नाही बघत खरं तर, म्हणजे सांगता असं. पण खरं तर जर आपण आदिवासी जमिनीसाठी लढत होते, जमिनीसाठी लढतोय म्हणजे आपण आपल्या जमिनीसाठी आपलं स्वतंत्र मागतोय. कोणी आमच्या जमिनीवर येऊन आमच्या ताबा घेऊ नाही शकत आणि त्याच्यावर काही आम्हाला बंधन नाही घालू शकत. तर तो उठाव हा स्वातंत्र्यासाठीच उठाव होता. आणि 1857चा उठाव हा जे राजे होते की जे जमीनदार होते त्यांना जे पेन्शन वगैरे काय मिळत नव्हतं त्यासाठी उठाव झाला होता. तर त्याला उठाव म्हणता येईल का? खरा उठाव हा आदिवासींनीच लढलेला होता आणि हा इतिहास आपल्याला माहीत नाही आहे. आणि क्रिमिनल ट्राईब ॲक्ट का बरं आणला गेला? क्रिमिनल ट्राईब ॲक्ट हा जे इंग्रजांना विरोध करत होते, कारण की जे त्यांना विरोध करता येईल त्यांच्यासाठी त्यांनी प्रतिबंध आणण्यासाठी क्रिमिनल ट्राईब ॲक्ट आणला आणि जे आपले म्हणजे जन्मतच गुन्हेगार ठरवून दिलं त्यांना. कुठे बी त्यांना बाहेर पडायचं असेल किंवा मग ते पहिले पोलीस स्टेशनमध्ये परवानगी घ्या मगच तुम्ही बाहेर पडा असं हे बंधन आणले गेले. आणि तो ॲक्ट आपलं जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा तो रद्द करण्यात आला तो कायदा. तो बी 1952 मध्ये 1952 मध्ये तो रद्द करण्यात आला होता. आणि तसेच आता आपण बघतो 5व्या आणि 6व्या शेड्यूलमध्ये विशेष सरांनी सांगितलं विशेष तरतूद दिलेली आहे आणि पेसाशी जो तरतूद केले पेसा ही तरतूद केलेली आहे. पण परंतु अजूनही पेसाशी खरी म्हणजे अवलंबून म्हणजे अजून पातळी दिसत नाही. खरं म्हणजे जितकं त्याला सक्सेस भेटायला पाहिजे तर तितकं ते प्रत्यक्ष पातळीवर दिसत नाही आहे. तर पेसा कायदा हा खूप महत्त्वाचा आहे आदिवासींसाठी. तो ग्रामसभेला विशेष अधिकार देतो. आणि त्यात एक डायलॉग सांग वाटते मला, ना विधानसभा ना लोकसभा सबसे बडी ग्रामसभा, हा पॉवर आदिवासींना दिलेला आहे. म्हणजे कुठे आदिवासी क्षेत्रामध्ये कुठे बी काम करायचं असेल तर पहिले ग्रामसभेची परवानगी घ्यावी लागेल मगच काम करता येईल तिथं, अशी तरतूद आहे. पण आपण आता बघतो की छत्तीसगड असेल, झारखंड असेल किंवा आसाम असेल इथे मायनिंग वगैरे चालू होते. तर ती अभ्यास करण्याची गरज आहे आपल्याला. त्यावर आपण अजून जास्त नाही बोलू शकत, पण अभ्यास कारण की असे कायदे असूनही आपण तिथले लोक विरोध करताय तरी तिथे काम चालू होत आहे. तर यावर आपण अभ्यास केला पाहिजे, ही काळाची गरज दिसते आपल्याला. तसेच म्हणजे छोटा नागपूर टेनन्सी ॲक्ट सांगितलं सरांनी. आणि आपण भारतीय वन कायदा 1957 बघतो, ज्यानुसार जे आदिवासींची जे जंगलावर हक्क होते किंवा जमीनदारांना जमीन देण्यासाठी किंवा जे जमिनीतून उत्पन्न मिळत होते म्हणजे काय लाकूड तोडाशे वगैरे त्यासाठी ब्रिटिशांनी कायदा आणला होता. त्यात ब्रिटिशांनी आदिवासींना जमिनी जे तुम्ही पूर्वीपासून राहत असेल तरी तुम्ही त्या जमिनीवर दावा करू नाही शकत. तिथले जे काही उत्पन्न वनोपज मिळणार आहे ते बी तुम्ही घेऊ नाही शकत. त्यासाठी तुम्हाला परवानगी द्यावी लागेल किंवा दंड भरावा लागेल, अशी तरतूद केली होती. नंतर भारत स्वतंत्र झाला तरी ती तरतूद कायम ठेवण्यात आली. भारत सरकारने ती तरतूद कायम ठेवली आहे. आणि नंतर फॉरेस्ट राईट ॲक्ट आला. खूप वर्ष लढाईनंतर फॉरेस्ट राईट ॲक्ट आला 2006 मध्ये. त्यानुसार आदिवासींना वनपट्टे देण्यात आले. पण वनपट्टे हे फक्त त्याच्यावर स्पष्ट लिहिलेले आहे, ही जमीन तुमची नाही, सरकार केव्हा पण ताब्यात घेऊ शकते. म्हणजे तुम्ही याच्यावर मालकी हक्क लावून टाकू नाही शकत असं त्यात लिहिलेलं आहे स्पष्ट. आणि ते अजून ऑनलाईन नाही आहे, फक्त ऑफलाईन आहे. त्याची एक प्रत म्हणजे जी मुख्य प्रत असते ती कलेक्टर ऑफिस मध्येच आहे. जी एक वन अधिकाऱ्यांची एक लास्ट सही असते ती कमिटीची, ती फक्त ती प्रत आदिवासींना दिलेली आहे. फक्त तेवढाच पुरावा आहे जमिनीचा, ते बी फक्त गावात आदिवासी परिसरातील 40 ते 50% लोकांना आहे. 50% असे लोक अजून बी म्हणजे त्यांच्याकडे जमिनीचा काहीच पुरावा नाही. जसं की आम्ही तिथं राहतोय असं त्यांच्या लोकांकडे पुरावाच नाही. बस एवढंच सांगू इच्छितो. आणि विशेष करून या कार्यक्रमाला तुम्ही उपस्थित राहिला
त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ कर्मचारी संघाचे सचिव संतोष मदने सर असेल, हिंदी विभागाचे डॉक्टर राजेंद्र गवडे सर यांचे पण विशेष आभार मानतो सर. आणि विशेष विद्यार्थी म्हणून आम्हाला सहकार्य लाभलेले राहुल सर, रोहित सर, समाधान सर, मयूर सर, किरण सर, दत्ता सर, बापू सर, तुषार सर, नवनाथ सर, समाधान सर, अभिषेक, योगेश, गणपत, हितेंद्र, अरुण, सूरज, अभिजित, बसवराज, अश्विनी या सगळ्या विद्यार्थ्यांच्या सहकार्याने आपण कार्यक्रम यशस्वी केला व अशा प्रकारचे कार्यक्रम आपण पुढेही देतच राहू. तुमच्या असा सहकार्य पुढेही असू द्या आणि या प्रकारचे कार्यक्रम आपण पुढेही यशस्वी करत राहू. धन्यवाद सगळ्यांचे. किरण सर त्यांना बोलव ना आतमध्ये. त्यांना जय 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 जय